खरंच पुणे 1 ते 4 बंद असतं का? असं का वाटलं की पुण्यात जाऊन हे शोधावं? नाही म्हणजे लोकांना किती उत्सुकता आहे जाणून घ्यायला की पुणे खरंच 1 ते 4 बंद असतं बंद का? असतं की नाही. तर घाटावरती 2 शेतांच्या मध्ये ट्रॅक्टर जाईल एवढा रस्ता असतो आणि ते मोठे रस्ते असतात, त्याच्यामुळे मॅप आहे ना ते रस्ते घेतो. हो हो हो. दुसऱ्या टर्नला जेव्हा टर्न मारली आणि जेव्हा ती लाईट्स पडली, समोर एवढा मोठा बिबट्या. आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे बघण्यासारखं आहे तसं कुठेच निसर्ग सौंदर्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही जर चांगला विचार करताय, चांगले कर्म करताय, चांगलंच वागताय ना, तर मी तुमच्यावर वाईट घडणार नाही असं नाहीये, पण चांगल्या कोटी ब्रह्मराक्षस होणार नाही. हा, पण म्हणजे ताई आणि दादा हे या ज्या शब्दांचा जो खरा अर्थ आहे ना, वा. तो त्यांनी शिकवलं की बहिणीसाठी वेळेला उभे राहिले. हा पुढे बसलेला म्हणतो एवढा मोठा मी त्याला असं बघतोय आणि ज्यावेळेस ती लाईट्स पडल्या, ते ब्लॅक डॉट्स जेव्हा दिसले, तेव्हा मला कळलं अरे हा कुत्रा नाहीये, हा तर मोठा बिबट्या आहे. ट्रॅव्हल को कॅफेच्या आजच्या पॉडकास्टच्या या खास भागामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज असलेली गेस्ट किंबहुना गेस्ट असं म्हणूया आपण, बिकॉज दोघं जण आहेत. तुमच्या सगळ्यांची आवडती मराठी कन्या म्हणजेच स्मिता आणि अमोद, हे दोघे मिळून आपल्याला विलेज टुरिझम हे काय असतं आणि त्या संबंधीच्या इतर सगळ्या गोष्टी, त्यांचे सगळ्यांचे अनुभव, त्यांचा हा प्रवास चालू कसा झाला आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये काय काय अडथळे येतात, कपल ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय असतात, हे सगळे अनुभव आज आपण ऐकणार त्यांच्याच कडून. सो तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. आणि सुरुवात तर झालेली आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी आपण बिहाइंड द कॅमेरा खूप बोललोय. सो ऑन कॅमेरा ही जी सुरुवात केली, ती सुरुवात कधी, कुठे, कशी? प्रवासाची का युट्यूब चॅनलची? मला तिन्ही पाहिजे, तुमच्या दोघांचीही, प्रवासाची आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगची. मला तर युट्यूब चॅनलचं मी आधी सांगेन. मी जॉब करत होते माझीमध्ये. अचानक मला स्क्रोल करत असताना, म्हणजे मी फार तेव्हा युट्यूबला तेवढी फॅमिलियर नव्हते. 2017ची गोष्ट सांगते. मी तशी तोपर्यंत अँटी सोशल पर्सन आहे. म्हणजे मी Facebookवर नव्हती, Instagram जे काही सोशल हँडल आहे त्याच्यावर मी स्वतः नव्हते कधी. असंच स्क्रोल करत असताना मला असं वाटलं की मराठी युट्यूब चॅनल्स किती आहेत. मला मराठी कंटेंट कन्झ्युम करायचा आणि फिमेल ओरिएंटेड मला असं वाटत होतं की मला बघायचंय की मुली किती काम करतायत किंवा मुलींचे पर्सनल किती असे चॅनल्स आहेत, अकाउंट्स आहेत. तर मला फार नाही कोणी दिसलं 2017 मध्ये. तेव्हा मला असं वाटलं की अरे मग आपण करूया ना चालू. असं जस्ट डोक्यात थॉट आलं माझ्या. मी माझ्या घरी शेअर केला सगळ्यांसोबत. माझ्या भावंडांशी, आई-वडिलांशी आणि जॉब करत असताना हे सगळं मी विचार करत होते. तर ते म्हणाले, "अगं करणार काय आहेस?" म्हटलं, "ॲक्टिंगचा किडा तर आहेच आपल्यात सगळ्यांमध्ये. तर त्याला धरून आपण असं काहीतरी करूया." तर प्रवास करण्याच्या आधी म्हणजे याच्यासोबत प्रवास करण्याआधी मी कॉमेडी स्किट टाइप कॉमेडी स्केचेस घरातल्या घरात आम्ही करायचो. म्हणजे त्याच्यात प्रकार असायचे. हसणाऱ्यांचे, नाचणाऱ्यांचे असे काहीतरी प्रकार किंवा ऑब्झर्वेशन म्हणजे ट्रेनमधला प्रवास करते, तर त्याच्यात मी काही ऑब्झर्व्ह केल्या गोष्टी. लोकांच्या जे काही वागणं आहे आपल्या आजूबाजूचं, त्याच्यातनं कॅरेक्टर उचलायचे आणि त्याच्यातून कॉमेडी करायची असं मी सुरू केलं होतं, अगदीच सुरुवातीला. त्याच्यात माझे सगळे घरातले म्हणजे माझं YouTube चॅनल सुरू करण्यापासून माझी पूर्ण फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. म्हणजे माझ्या बहिणीने मराठी कन्या हे नाव सुद्धा माझ्या बहिणीनेच ठरवलं. तो पुढचा प्रश्न होता. हां. त्यामुळे आम्ही असेच आता आपण कसे गप्पा मारायला बसलो, तसं आम्ही गप्पा मारत बसलेलो. ती म्हणाली, की "हे नाव कसं वाटेल?" मी म्हटलं, "अरे वाह! छान वाटतंय." म्हणजे सुरुवातीचे माझे सगळे व्हिडिओज एडिट पण माझ्या बहिणीने, भावानेच केलेले आहेत. कॅमेऱ्याच्या मागे तो असायचा. कॅमेरा सगळं तो हँडल करायचा आणि आम्ही असंच गप्पा मारता स्किट करायचो. अशा प्रकारे त्या चॅनलची सुरुवात झाली. माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माझी अख्खी फॅमिली आहे. म्हणजे माझे आई-वडील, भावंडं सगळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि जेव्हा आत्ता आपण शूट करतोय, तर आपल्याला माहिती आहे किती शांतता लागते. मग घरात आम्ही जिथे शूट करतोय त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा पार्ट असेल घराचा, बेडरूम आहे, तिथे बाकीचे उरलेल्या लोकांना कोंडायचं अक्षरशः कडी लावून आणि म्हणजे तिथे पंखाही त्यांना लावू द्यायचे नाही, कारण पंख्याचा आवाज येतो म्हणून. मी असं स्ट्रगल करत मी ते सुरू केलं आणि पहिले सुरुवातीला मला काही आयडिया नव्हती, की ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे, रेव्हेन्यू जनरेट होतो, YouTubeकडनं पेमेंट मिळतं, ह्याचं काहीही मॉनिटायझेशन असं काही माहिती नव्हतं. फक्त एवढंच होतं, की मला एक्सप्रेस व्हायचंय, मला माझी कला दाखवायची, की मला काहीतरी करायचंय म्हणून मी ते सुरू केलं आणि ते लोकांना आवडलं. आणि त्यानंतर जो रिस्पॉन्स मिळाला मला सुरुवातीच्याच काळात, त्याच्यामुळे मी खूप मोटिवेट झाले आणि मी असं माझं YouTube चॅनलचा माझा प्रवास सुरू केला. तर त्याच्यानंतर हा
म्हणजे 2017ला मी चॅनल सुरू केलं. त्याच्यानंतर 2018 मध्ये हा आम्ही भेटलो. आम्ही भेटलो. युट्यूब चॅनलच्या संदर्भातच आमची भेट झाली होती. तू पण करायचास कंटेंट किंवा सगळं? आणि हा हा, दुसऱ्या मी एका चॅनलमध्ये माहिती देत होतो इतिहासाची, गडकिल्ल्यांची. गडकिल्ल्यांची. सो तसं आमची ती ओळख होती. सो कॉमन फ्रेंड्स होतो आम्ही सगळे. क्रिएटर्सची भेट झाली तेव्हा मी याला भेटली होती पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही सोबत एक ट्रेक केला सुरगडचा. त्यानंतर मग आम्ही आमचा ग्रुप, व्हॉट्सअपला ग्रुप झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही हा जॉईन झाला. मग मी म्हटलं अरे वा तू पण आलास का असं. आणि त्यातल्या त्यात मला हा खूप जेन्युइन आणि डिसेंट, चांगले वर्ड्स बोल. स्वतःच स्वतःच बोलायला लागतं रे आतून. तसं तो मला वाटला त्या सगळ्यांमध्ये. त्यामुळे मी पर्सनली जर कोणाशी बोलली असेल तर ती याच्याशीच बोलले जास्त, ग्रुप व्यतिरिक्त. मग आम्ही सोबत तो ना वेळासला चालला होता. तर त्याने मला विचारलं की तू पण येशील का टर्टल फेस्टिवलसाठी. तर फेस्टिवल नंतर होतं, त्याच्या आधीचा जो थोडा त्याला अभ्यास करायचा होता तिकडे. ते एक्झॅक्टली कसं करतात, ती सगळी प्रोसेस कशी होते, ते गाव कसायला रेकी करायचे. तर म्हणाले मी जाणार आहे, तू येशील का. मी हो म्हटलं. तो पण सरप्राईज झाला. ही हो म्हणाली. म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की ती हो बोलेल, की मला यायचंय म्हणून. तर तेवढ्यात मी जस्ट तिला विचारलं आणि ती बोलली की हां मला यायचंय. पण नंतर माझं झालं की यार ही हो का बोलली. हो. म्हणजे आम्ही आपण असं एक जायचो ना, फॉर्मॅलिटी म्हणून आपण विचारतो ना एखाद्याला की हा चल आपल्याला बोलायचं म्हणून काय बोलायचं. नॉट एक्झॅक्टली फॉर्मॅलिटी, पण आपण विचारतो ना असं. आणि मुली शक्यतो असं पटकन हो बोलत नाहीत. तर मग तसं ती बोलली. आणि मग नंतर माझं असं झालं की यार आता काय करायचं. म्हणून मग मी पण थोडंसं गोत्यात पडलो की आता करू काय. हो तर बोलली. विचारलं ना तेव्हा काय आलं, ट्रेकिंगला यांचा एक ग्रुप असतो. तर म्हणजे ह्याचे जे पूर्वीचे मित्र आहेत कॉलेजमधले, तर ते मला असं वाटलं की सगळे ग्रुपमध्ये चालले आहेत, असं छान मस्त मजा करणार. तिकडे गेल्यानंतर मला स्टेशनवरती कळलं एकटाच चाललंय. माहिती पण नव्हती काढली रे की कसं झालं. नाही, मला असं वाटलं की हा आहे आपल्याला विचारते म्हणजे ग्रुपनेच चाललेत कुठेतरी. हा, आणि मला असं होतं की ही अज्युम करेल की मीला विचारतोय म्हणजे ही थोड्या दिवसात नाही बोलेल किंवा काय. पण ते शेवटपर्यंत झालंच नाही. आणि नंतर असं झालं की यार आता जाऊ दे, आता जायचं ठरलंच आहे. आणि असं काही मनामध्ये नव्हतं की यार आता मी त्याच्यासोबत जवळीक साधेन आणि मी त्याची बोलेन, माझी चांगली मैत्री होईल वगैरे, असं काही नव्हतं. आणि मला फक्त जस्ट ते जायचं होतं, तिला कुठेतरी जायचं होतं म्हणून आम्ही गेलो. आणि मग तसा करत आम्ही त्या वेळासला पोहोचलो. म्हणजे आमची प्रवासाची सुरुवात तिथून झाली हा. 2018 पासून. मग त्याच्यात तू ट्रॅव्हल ब्लॉग करत होती? नाही, अजिबात नाही. दोघं आल्यानंतरच आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग स्टार्ट केलं. मुळात मी ट्रॅव्हलच करत नव्हती आधी. म्हणजे आपलं ट्रॅव्हलिंग म्हणजे कसं, एखादं देवदर्शन आई वडील घेऊन जाते किंवा आई वडील जेव्हा नातेवाईकांकडे जातात, तेवढं. इतकंच माझं ट्रॅव्हलिंग होतं. तोपर्यंत मी ट्रॅव्हलिंगला इंट्रोड्यूसच नव्हती. म्हणजे कॉलेजमधनं मी दिल्लीला राजपथवर परेड केलं तेव्हा ते जे ट्रॅव्हल केलं असेल ते. त्याच्यानंतर अदरवाईज असं काही माझं म्हणजे मी स्वतः सोलो ट्रॅव्हल वगैरे असं काही नाही, किंवा ग्रुपने कुठे गेलेली कधीच नाही. तर माझं ट्रॅव्हलची इंट्रोडक्शन यानेच करून दिलं. ट्रॅव्हलची आणि ट्रेकिंगची पण. ट्रेकिंगची पण सगळंच. मग नंतर आम्ही सोबत आलो जवळपास. आता विषय असा होता की ती आणि मी, आम्ही तिचं एक चॅनल आणि मी एका चॅनलचा भाग म्हणून सगळे बरेच जण ओळखत होते महाराष्ट्रभर. आणि आम्ही कुठेही जायचो तर त्याच्यानंतर मग त्यानंतर आमचे सूर थोडेसे जुळले होते. एक 27-28 वर्षामध्ये आल्यानंतर आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून असं करून आपण राहत नाही. त्यावेळेस आम्ही एकमेकांना आयुष्यात पुढे काय करायचं आहे थोडंसं प्रॅक्टिकल गोष्टी विचारल्या आणि आमचे मतं जुळली आणि आमची वेवलेंथ जुळली छान पद्धतीने. आणि मग आम्ही ठरवलं की आपण लग्न करूया म्हणून. असं आम्ही ठरवूनच आलो तिकडनं वेळावरून येताना. वन डे डिसिजन होता तो. हा, की बाबा आपण लग्न करायचंय. आमचं ठरलं कोणत्या पॉइंटवरती ते पण मी सांगते गंमत. असंच बोलता बोलता तो म्हणाला मला ना रजिस्टर लग्न करायचंय. आणि माझी अशी रिएक्शन असते, अरे मला पण रजिस्टरच करायचंय. म्हटलं नाही आपण म्हणजे शोधूयाच नको, फिक्स आहे आपणच लग्न करायचं. कारण आत्ताच्या आपण शो ऑफचं जे जग बघतोय याच्यामध्ये मोठं लग्न करायचं सगळ्यांना. असं खूप खूप खर्च करायचे, खूप सेट सजवायचे, डेस्टिनेशन वेडिंग आहे, या सगळ्या पसाऱ्यामध्ये साधं अगदी रजिस्टर, मला फक्त सही करून लग्न करायचं असं म्हणणारा जोडीदार भेटणं म्हणजे हे तोही मान्य करेल की. आम्ही जेव्हा डिस्कस करत असताना कळालं की हिला रजिस्टर करायचंय, मला पण रजिस्टर करायचं. मग तर आम्ही ठरवलं की भाई हाच पाहिजे, हीच ती मुलगी. तिने पण बोलले की हाच तो मुलगा. असं घरी आलो, घरच्यांना सांगितलं. घरच्यांकडून आधीच परमिशन्स होत्या. म्हणजे माझ्या आईने आधीच सांगितलं होतं की तुम्ही तुमचा जोडीदार तुम्ही शोधू शकता. त्याच्यामुळे आम्ही घरी सांगितलं. त्याच्यानंतर मग दोन्ही फॅमिलीज भेटल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की साखरपुडा तरी करूया. कारण आम्ही तो मुद्दा राहिला सांगायचा की आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करायचो
तेव्हा माझ्या व्हिडिओ खाली कमेंट यायच्या की तुला आणि अमोल दादाला मी तिकडे बघितलं, तिकडे बीचवर बघितलं, तिकडे असं हा बघितलं. असं व्हायचं. तर मग मी म्हटलं हे हे ना गॉसिपिंग बस नको आहे आपल्याला, त्यापेक्षा आपण ना नात्याला नाव देऊया, ठीक आहे. म्हणून आम्ही ठरवलं एंगेजमेंट करायची. मग आम्ही 2018ला एंगेजमेंट केली आणि त्यानंतर म्हटलं आता आपण आणि मग 2017ला तू चालू केलं, 2018ला तुम्ही भेटलो, आणि 2018ला एंगेजमेंट केली. एंगेजमेंट एंगेजमेंट केल्यानंतर जवळपास आम्ही 1.5 वर्ष फिरलो. जवळपास 1.5 वर्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो एकत्र. त्या पिरियडमध्ये पण आम्ही व्लॉग्स नव्हते केले, म्हणजे आम्ही व्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर सुद्धा बरंच फिरलोय, जे कुठेच डॉक्युमेंटेड नाहीये. Documented. आणि ते मला असं वाटतं की जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तर ट्रॅव्हल ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये माणूस सगळ्यात जास्त अनकम्फर्टेबल असतो. अनकम्फर्ट इन द सेन्स की तुम्ही तुमच्या घरात नाही आहात ना, I agree. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये नाही आहात. मग तिथे तुम्हाला ऍडजस्टमेंट्स करायला लागतात. कधी ट्रेन सुटते, कधी काय होतं, तुमचा खरा चेहरा तिथे दिसतो. म्हणजे त्या सिच्युएशनला कसे रिॲक्ट होतात कसे ते handle खरं माणूस करता. आपल्याला कळतो. I agree. तसे मग आम्ही तुमच्या- एकमेकांना जास्त ओळखू शकलो त्या 1.5 वर्षामध्ये आणि मग तो डिसिजन आणखीन फर्म झाला की तुमच्या सवयी, तुम्ही कसे खाता, तुम्ही कसे बसता, कसे उठता, अगदी छोट्या छोट्या सवयी पण त्या ट्रॅव्हलमध्ये केल्यामुळे तुम्हाला कळतात. आणि तेच आमच्या दोघांच्या बाबतीत झालं. आणि तेच आमचं म्हणजे म्हणतात ना की हे नातं जे म्हणतात, हे ह्याचा जो बेस आहे ते ट्रॅव्हल आहे. म्हणून आमच्यासाठी ट्रॅव्हल इतकं महत्वाचं आहे. I agree, I agree. तर ते रिझन आहे की आम्ही सोबत आता इतकं ट्रॅव्हल करतोय. आणि त्याची सुरुवात ज्या नात्याची ट्रॅव्हल पासून झालेली आहे, तर ट्रॅव्हल त्याच्यातून कधीच अपाट होणार नाही, I agree. असा पार्ट आहे. पण मग हा तो प्रवास जो होता 1.5 वर्षाचा मधला, तुम्ही जिथे ते कसे गेलात? लोकलने की लोकल व्हेकल की बाईक, गाडी, काय? जे पण असेल, लोकल ट्रान्सपोर्ट असेल, त्याच्यानंतर जवळपास एक 2018मध्येच मग आम्ही सप्टेंबरमध्ये मी बाईक घेतली, माझ्या आयुष्यातली पहिली बाईक. आणि ती बाईक पण मी घेतली क्लासिक 350 बुलेट. ओके. मला बाईक चालवता पण येत नव्हती, म्हणजे मी बाईक चालवता येत नव्हती आणि बाईक घेतली. माझ्या भावाने ती बाईक घरी घेऊन आला, माझा एक काकांचा मुलगा आहे, तो घरी घेऊन आला. घरी घेऊन येऊन त्याने ती ठेवली. त्याच्यानंतर जवळपास 1 आठवडाभर माझं काम इतकंच होतं की गाडीला चालू करायचं, गाडीला पुसायचं, एवढंच काम. त्याच्यानंतर मग एक दिवशी त्याने येऊन मला ते शिकवली ती बाईक आणि मग आम्ही फिरायला लागलो. आणि मग त्या बाईकवरचा जवळपास प्रवास सुरू झाला आमचा सगळा. पण म्हणजे मराठी कन्या हिने नाव ठेवलं, मग तुला असं वाटलं नाही की एखादं नाव मी पण ठेवावं, असं सुचावं किंवा असं काही? नाही, आम्हाला सुचवलं बऱ्याच जणांनी की जेव्हा आम्ही एकत्र आलो त्याच्यानंतर की आता हे मराठी कन्या म्हणजे हे तुझं एकटीचं होतंय ना, मग तू त्याला पण इन्क्लूड कर. पण मग असं झालं की सुरुवातीपासून आता लोक मराठी कन्या म्हणूनच या चॅनलला ओळखतात, तर मध्येच काहीतरी त्याचं दुसरं नामकरण करावं असं वाटलं नाही, त्यालाही तसं काही वाटलं नाही. हां, आणि नावाचं मला इतकं वाटत नाही की काय इम्पॉर्टन्स आहे. हां, म्हणजे काही काही वेळेला नाव ते तुमच्या चॅनलचं जे जॉनर आहे त्याला डिफाईन करतं, जे नक्कीच आहे. पण आता जे नाव पहिलेपासून रूढ झाले ते आता बदलून परत मग ते शेवटी आमचा पण एक फ्लो आहे त्या पूर्ण ओव्हरऑल चॅनलच्या ते बोलण्यात. जसं तिच्या बोलण्यामध्ये, नमस्कार मी स्मिता, मराठी कन्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता ते कधी भलतं नाव ठेवलं तर मग ते आम्हाला पण ते तो डिस्कम्फर्ट होईल त्याच्यामुळे करायला बेसिकली युनिफॉर्मिटी इज इम्पॉर्टंट. हां, त्यामुळे आम्ही ते तसंच ठेवलं आणि तो मग चॅनलचा प्रवास, मग आमचा प्रवास आणि मग तो असं सगळा प्रवास चालूच झाला तेव्हापासून. ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे. आता ह्याच्यावर मला एक आठवलं की तू मध्ये पुण्याचं काहीतरी एक उल्लेख केलेलास, आणि मग खरंच पुणे 1 ते 4 बंद असतं का? आणि एवढी सगळी लोक, म्हणजे हा प्रश्न का की पुण्यात तर खूप, पुणे एवढं मोठं शहर आहे, असं का वाटलं की पुण्यात जाऊन हे शोधावं की हे करावं? ऍक्च्युली आम्ही त्या ज्या शॉर्ट कंटेंट जो आम्ही रील टाकले त्याला आम्ही हे जे नाव दिलं की पुणे 1 ते 4 बंद असतं का, हे बघण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो. त्याच्यामध्ये आम्ही आमचं पूर्ण ट्रॅव्हल दाखवलं की आम्ही पुण्याला कसं पोहोचलो. त्यामुळे सुरुवात तशी केल्यामुळे लोक पूर्ण अख्ख्या व्हिडिओमध्ये ते शोधतायत की पुणे 1 ते 4 बंद आहे की नाही. म्हणजे लोकांना किती उत्सुकता आहे जाणून घ्यायला की पुणे खरंच 1 ते 4 बंद असतं बंद का? असतं की नाही, हे आम्हाला त्या व्हिडिओमुळे कळलं. मग आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते उलगडा केला की आम्ही जो पार्ट फिरलो 1 ते 4चा तो अजिबात बंद बंद नसतो. नव्हता. पण मग आम्ही कोणता बंद असतो? म्हणजे आम्ही जो बघितला तो तरी नव्हताच. आता कदाचित 10-20 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल जेव्हा असेल. पुणे खरंच 1 ते 4 बंद असेल. पण आता खरंच पुणे 1 ते 4 बंद नाहीये. आम्ही ज्या भागामध्ये मंडईच्या भागामध्ये फिरत होतो आणि मेन मार्केटमध्ये फिरत होतो, जिथे सारसबाग आणि हा सगळा पूर्ण भाग, पेठांचाच भाग फिरलो. आता पेठा आतमध्ये बंद असतील कदाचित, पण तो त्या भागामध्ये अजिबात बंद नव्हता. आणि असं वाटत होतं की ह्या दुपारच्या वेळेत पुणेकर काय करतात, हा प्रश्न आम्हाला पडत होता तेच तिथे. म्हणणार होते की दुपारी 12-1 वाजता एक काकू भाजी घ्यायला आल्या होत्या आणि मी याला माझे पाय ना अक्षरशः पेट घेतील इतकं ऊन होतं प्रचंड दुपारी 12-1चं.
मी म्हणते या काकूंना संध्याकाळी 4 नंतर पण येऊ शकतात ना भाजी घ्यायला, त्या का आल्या आता? पुणे करायचं ना. स्वाभाविक. म्हटलं जा ना घरी. म्हणजे मला तरी नाही पुणे त्याच्याबद्दल दिसलं कुठे. नाही, काही वर्षांपूर्वी डेफिनेटली हा होतं होतं. असं. मुलं म्हणाले त्याच्यामुळे असलंच पाहिजे, हा. त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही. आणि तुम्ही जे चालू केलेला आत्ताचा उपक्रम आहे विलेज टुरिझमला प्रमोट करायचा. तर विलेज टुरिझम मुळात ही कन्सेप्ट आली कशी आणि विलेज टुरिझम म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? विलेज टुरिझम ही कॉन्सेप्ट खूप सोपी आहे. प्रत्येकाला एक गाव असतं. त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. जसं एखादा रस्ता आहे, विहीर आहे, त्याच्यानंतर एखादं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे, गाव संस्कृती आहे, गावचे सण उत्सव आहेत, गावची खाद्य संस्कृती आहे. जसं आपण म्हणतो की प्रत्येक थोड्या अंतरावरती भाषा बदलते, तसं जेवणही बदलत असतं. तर तशाच पद्धतीने आपण त्याच कॉन्सेप्टला घेऊन जर का विलेज टुरिझम प्रमोट करू शकलो, तर आज महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमध्ये हे विलेज टुरिझम चालू शकतं. ही कॉन्सेप्ट आहे ज्याला मी बिलीव्ह करतो आणि Okay. त्याच कॉन्सेप्टला घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सगळी गावं फिरतोय. तुम्ही जर का मेट्रो सिटीज सोडल्या आपल्या मुंबई, पुणे ह्या सगळ्या मेट्रो सिटीज मोठ्या मोठ्या सिटीज सोडल्या, तर तुम्ही गावच्या भागात गेलात ना, तर ही माझी गॅरंटी आहे की तुम्ही कोणत्याही घरामध्ये जा, तुम्ही फक्त गावामध्ये पोहोचा, तुम्हाला तिथे राहायची खायची सोय ही नक्की होणार म्हणजे होणारच. आणि हे आमच्यासोबत झालेलं आहे, हा आमचा अनुभव आहे. तर ह्याच कॉन्सेप्टला घेऊन एक विलेज टुरिझम आम्ही प्रमोट करतो. गावात जायचं, गावामध्ये राहायचं, सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचं, त्याच्यानंतर पूर्ण गावामध्ये फेरफटका मारायचा, दुपारी यायचं, एखादा ओळ काहीतरी बघायचं, तिकडे पोहायला जायचं, त्याच्यानंतर दुपारी आल्यावरती मस्त जेवायचं झाडाखाली बसून वगैरे, दुपारची झोप घ्यायची, त्यानंतर संध्याकाळी परत कुठेतरी रानात फिरायला निघायचं, एखादा गाव त्यातलं बघायचं, गाव संस्कृती बघायची, लोक काय करतायत काय नाही, हेच टुरिझम आहे. म्हणजे गावातल्या लोकांची दिनचर्या काय आहे, ते काय करतात, ते जवळून एक्सप्लोअर करायचं तिथे जाऊन आणि ते आपल्या चॅनल मार्फत प्रमोट करायचं की इतरांनीही येऊन तिथे काहीही तिथल्या लोकांना त्रास न देता, तिथे कोणताही एक्स्ट्रा कचरा न करता. आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आम्ही हे खूप म्हणजे प्रकर्षाने प्रमोट करत असतो की तिथे जा, त्या इकोसिस्टममध्ये जा, पण त्याला कोणताही धक्का न पोहोचवता. जसं आम्ही ट्रेकिंगही करतो तेव्हा आम्ही हेच प्रमोट करतो की सोबत जे न्याल तो कचरा परत खाली आणा. कारण जेव्हा तुम्ही एखादा ट्रेकर तिथे वरती जातो तेव्हा आपल्याला किती कष्ट लागतात. मग तुम्ही गेलेला कचरा उचलणार आणि परत एखादा माणूस तेवढं खालून वरती जाणार आणि तो कचरा परत खाली घेऊन येणार आणि त्याच्यासाठी काही कोणाला पगार पाणी मिळत नाही. सगळेजण आपल्या कष्टाने मेहनत स्वतःच्या आवडीने ते सगळं काम करतायत. इनफॅक्ट सगळे जॉब आणि आपल्या सगळं कामधंदा सांभाळून ते सगळ्या गोष्टी गड संवर्धनाचं करतायत. त्याच्यामुळे जे ट्रॅव्हल करतायत फक्त गडांवरच असं नाही, कुठेही ट्रॅव्हल करताना स्पेशली गावांच्या साईडला, कारण तिकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही अजून सिस्टम नाहीये. सिस्टम नाहीये. त्यामुळे तुम्ही नेलेलं प्लास्टिक जे आहे महत्वाचं, म्हणजे तुम्ही ज्या बाटल्या नेता, जे रॅपर्स नेता, चिप्सची पाकिटं, जे काही तुम्ही न्याल ना, ते तुमच्याबरोबर परत मुंबईला किंवा जिथे राहता तिकडे परत आलं पाहिजे आणि ते तो निसर्ग जसा आहे तसंच सुंदर त्याला जपला ठेवा, गेला पाहिजे. छान ठेवा आणि ते तसंच सांभाळा. म्हणजे जेणेकरून, म्हणजे आम्ही जेव्हा सिक्कीमला गेलो होतो तेव्हाचा एक्सपिरियन्स सांगते. आम्ही गाडीने ज्या चाललो होतो ना, ते ड्रायव्हर आम्हाला स्वतः, म्हणजे आमच्या बरोबर एक बंगाली कपल होतं, ते सतत पान खातायत आणि पिचकाऱ्या मारतायत गाडीतनं बाहेर तोंड काढून. तर ते ड्रायव्हर त्यांना हटकलं त्यांनी की म्हणजे हे नका करू तुम्ही सारखं सारखं. आणि तो सरळ असं बोलला पण की तुम्हाला हे करायचंय ना, तुमच्या भागात जाऊन करा म्हणून. तो इथे इतक्या नाही करणार. स्पष्टपणे त्यांना बोलला. म्हणून तर ते आता पुढे आहे ना त्यासाठी. आमचा निसर्ग खराब नाही करायचा, तुम्हाला यायचे ते फिरा छान आणि जा परत. तिथे असे सगळे पॉइंट्स बनवले जिथे तुम्ही तुमचं सगळं प्लास्टिक डंप करायचं आणि मग वरती जायचं. असे पॉइंट्स त्यांनी तयार केलेले आहेत. हे ते अभिमानाने जपतायत आणि ते सगळ्यांनी केलं पाहिजे. पण ह्याबद्दल म्हणजे आता हे जर सिक्कीमचा तसं आपल्याकडे पण आहे. म्हणजे कर्नाळाला अगदी बघायला गेलं, स्पेसिफिकली कर्नाळा बोलतो बिकॉज तो गव्हर्नमेंट तिथे ते आहे. तिकडे कंपल्सरी तुम्ही खालती हो. काढायचं आणि सो तो मेंटेन्ड आहे. हो, मगाशी जर ट्रेकचा उल्लेख केला तसे तुम्ही बाकीच्या ट्रेकला हे होणं खूप गरजेचं आहे. हम्म. आणि मला असं वाटतं हे विलेज टुरिझमने होणं खूप सोपं आहे. सोपं आहे. हो. बिकॉज खालच्याला त्याच्यामुळे रोजगार मिळेल. बिकॉज Exactly. तिकडे असे लहान मुलांपासून ते वयस्कर जेवढे आहेत पाण्याचे हंडेच्या हंडे घेऊन वरती जातात बिकॉज वरती पाण्याच्या सोयी नाही. अगदी बरोबर. फॉर चेंज म्हणजे एक्झाम हरिश्चंद्रगड सारखे आहे की जिकडे वरती काही नाही. हो कंपल्सरी तुम्हाला खालून घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. सो अशा वेळेस हे खूप गरजे विलेज टुरिझम. मग तुम्ही असं ते विलेज टुरिझम मध्ये ज्या ज्या गावात फिरला असाल, हम्म. एवढं मोठं तुमचं चॅनल झालेलं आहे. सो असा काही एखादा अनुभव की तुम्हाला कोणी भेटलं येऊन किंवा ती ताई मराठी कन्या असं ट्रेक करत असतानाच म्हणजे असं होतं की आम्ही असे पास होतोय, आम्ही वरती चाललोय, ते खाली उतरतायत, तर त्यांचे असे हळूच खूप असं हळूहळू बोलत जातात. मग आम्हाला असं वाटतं बोल ना त्यांना, हो मीच आहे मराठी.
असं खूप झालेलं आहे. नाही, पण हे मला असं वाटतं ह्याच्यामुळे पण आहे, कारण जो फेस आहे ना, हम्म. हो. विदाऊट मेकअप वाला जो फेस आहे त्याच्यामुळे ना ती पटकन आयडेंटिटी लक्षात राहते की अरे हा मराठी. हम्म. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक आम्हाला बघतात तिथे त्या क्षणी आणि मग ते घरी जातात, आम्ही पण घरी आलेलो असतो आणि मग ते comment इंस्टाग्रामवर करतात. मेसेज करतात, आम्ही तुम्हाला तिकडे बघितलं, तू तिथे आणि उभा मोस्टली होता. बाईकवरती होतं, कारण ऑफकोर्स ट्रॅव्हल करत असताना आता बाईक ओळखीची असल्यामुळे गाडी चालवताना तोही व्यक्ती गाडी चालवत असेल तर थांबवून बोलणं असं नाही होत. शक्य पण हां, त्यामुळे मग ते आम्हाला कमेंट्स येतात. पण फॅन्स म्हणजे असं फॅन्स नाही म्हणणार मी त्यांना फॅमिली मेंबरच म्हणते. ते जेव्हा कुठेही भेटतात आम्हाला खूप आनंद होतो. जेव्हा ते स्वतःहून भेटतात, बोलतात, गप्पा मारतात. मोस्टली आमच्या बाबतीत सेल्फीचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे घेतात ते फोटोजही घेतात, नाही असं नाही. पण जेव्हा भेटून ते आपलेपणाने बोलतात ना, त्यांना आमचं जे फिरणं आहे त्याचं आपल्यासारखं वाटतं. ही आपल्या घरची व्यक्ती आहे. आणि आम्ही पण असं अजिबात म्हणजे घाई करत नाही, कारण मला असं वाटतं की नेहमी कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्यातली 5 मिनिटं काढून मला जर मेसेज करू शकतो, जो मला आवाज देऊ शकतो, तर त्याच्यासाठी मी 5 मिनिटं तर काढलीच पाहिजेत. मग मी तिथे बसून त्याच्यासोबत बोलणं, काय चाललंय ओव्हरऑल आयुष्यात, आम्ही ह्या पण गप्पा मारतो. तर म्हणजे असं आमचं चालू असतं, कारण मुळात आपण फिरायला गेलो, फिरण्याची आमची कॉन्सेप्टच ती आहे की लोकांशी कनेक्ट करणं, आणि मग त्या भागात गेल्यावर तिथला कोणतरी माणूस भेटला तर ते पण कनेक्ट करण्याचंच एक साधन आहे ना. टचवूड म्हणजे आतापर्यंत आम्ही कधी इंस्टाग्रामवर वगैरे असं जर सांगितलं की आम्ही या भागात फिरायला येतोय, आम्हाला हॉटेल नाही बुकिंग करायला लागणार. वा. इतकी लोक आज जोडलेली आहेत संपूर्ण की महाराष्ट्रभर आहेत. ते घरी बोलवतात की तुम्ही आमच्याकडे या, एक दिवस राहायला, आमच्याकडे जेवायला या. इतकं आदरातिथ्य करतात, इतकं प्रेम मिळतं ना की म्हणजे महाराष्ट्रात तर खरंच असं कोणतंही गाव नाही की जिथे आम्हाला राहायला घर नसेल. आणि मुळातच मी असं सांगितलं की आम्हाला मुळात आहे ना, स्वतःला आम्हाला हॉटेलमध्ये राहायला आवडत नाही. त्याचं रिझनच हे आहे की आम्हाला त्या लोकांशी कनेक्ट करायचं असतं. मग तिथलं जर आम्हाला कोणी मेसेज केला ना, तर आम्ही अगदीच 100च्या स्पीडने त्याच्या घरी पोहोचतो की बाई आम्हाला इथे राहायचं आहे आज. आणि त्यातल्या त्यात जर कोणाचं शेतात घर असेल मग तो विषयच संपला. मग आम्ही अजिबातच विचारत नाही. तो तिथला भाग जर तुम्हाला जर खरा अनुभवायचा असेल ना, तर तुम्हाला कोणाच्या तरी घरी जाणंच गरजेचं आहे. कारण हॉटेलमध्ये कसं आहे, तेच पंजाबी ढाबा स्टाईल काहीतरी जेवण असतं. त्यामुळे ज्याच्या घरात आता जसं परत सिक्कीमचंच उदाहरण देईन. आम्ही गेलो होतो त्यांच्या घरात आम्ही राहिलो होतो. तर त्यांच्या घराच्या मागे त्यांनी सगळं फार्म म्हणजे त्यांचे तिकडे सगळे ऑर्गॅनिक तर त्यामुळे त्यांनी ती सगळं शेतातनं तोडून आणून त्यांच्या चुलीजवळ आम्ही बसलोय, ते जेवण बनवून आम्हाला देत आहेत. तो आनंद आणि तो जो अनुभव होता ना, तो म्हणजे तो कुठल्याही हॉटेलच्या लक्झरीमध्ये अजिबातच नाही. तुम्हाला असं वाटतं फक्त आपल्या जे मोठी शहरं सोडली ना तर बाकी सगळीकडे असंच असतं. हो हो कोणत्याही गडावर जा तुला ताजं बनवून खायला मिळेल. हो, हो. आता नॉर्थ सिक्कीमचं जर सांगितलंस तू. सिक्कीमचंच तिने जे आता होमस्टेचं उदाहरण दिलं ते पण असंच आहे. आम्ही चाललो होतो एका ठिकाणी आणि ते पण गाडीमध्येच होत. ती पण व्यक्ती गाडीमध्ये, आम्ही पण गाडीमध्ये. आणि काय आमचा नाही, जो बोलण्याचा स्वभाव आहे असंच आम्ही बोलतोय त्यांच्याशी, गप्पा मारतोय. तर ती म्हणाली हा हमारा भी होमस्टे है. पण त्यांच्या घरात जागा म्हणजे होमस्टे मध्ये जागा नव्हती. मग ती म्हणाली आमच्या घरातच एक रूम आहे, तुम्ही ऍडजस्ट कराल का? म्हटलं हो चालेल ना. मग आम्ही गेलो त्यांच्या bedroom घरी. दिली त्यांनी आम्हाला एक. आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन जवळपास 4 दिवस राहिलो. आणि मग काय नाही, सकाळी उठायचं, एक मॉनिस्ट्रीज बघायला जा, मार्केटच बघायला. मार्केट काय, इथून इथपर्यंत मार्केट संपलं, पण ते मार्केट पण आम्ही बघायला गेलो. आणि मग नंतर असंच रानात त्यांच्या तिकडे फिरायचं. याक्स वगैरे असतात तिकडे पाळतात, कधी याक आयुष्यात बघितला नव्हता. ते याकचं दूध कसं काढतात, त्याचं चीज कसं बनवतात, आणि ही आहे आमच्यासाठी फॅसिनेटिंग गोष्ट आहे. छोटी छोटी गोष्ट आहे पण ती खूप महत्त्वपूर्ण असते एखाद्या ट्रॅव्हलमध्ये. मग तुम्ही भलेही 4 दिवस फिरायला जा, पण 4 दिवसातले 3 दिवस कदाचित आम्ही हे करताना तुम्हाला दिसू, एखाद्या गावात शेती, त्याच्यानंतर काहीतरी साफसफाई करतोय किंवा काय करतोय. आम्ही त्यांच्यासोबतच त्यांच्या किचनमध्ये काम करत होतो. आम्ही आमचं पाणी स्वतः घ्यायचो. त्यांना ते इतकं आवडलं, त्यांना माहिती नाही, ते एंडला आम्हाला बोलतात की पैसे दिल्यानंतर ते असं असतं ना की हा तू हे दे आम्हाला, हे पुढ्यात पाहिजे सर्व्हिस हवी. सिस्टीम आहे. हा. टुरिझम मध्ये, पर्यटनामध्ये अशी एक सिस्टीम डेव्हलप झाली आहे हम्म. की बार्टर सिस्टीम टाईप. हो हो हो. तुम्हाला राहायला देतो, तुम्ही तुम्ही कामं कामं करा. वरांडा तरी साफ करा, नाही तर भांडी तरी घासा, और वॉट एव्हर जे काही हा. असेल. तेही आहे. So ही ओपन सिस्टीम आहे आता की असं तुम्ही व्हॉलेंटिअरिंग हो, हो, हो. काय नॉर्थला तर बऱ्यापैकी चालतंय. आहे पण आमच्या ह्या स्वभावामुळे त्यांनी एंडला आमच्याकडून पैसे घेण्यापासून नकार केला. त्यांनी ते म्हणतात की नको आम्हाला तुमच्याकडून पैसे नको. म्हटलं असं नाही, तुमचा होमस्टे तुम्हाला मी पैसे देणारच आहे. ते म्हणत होते की आज तक इतने लोग आए हमारे पास, लेकिन कोई ऐसे हमारे जैसा कोई लगा नहीं हमें. हा, क्या बात आहे. तर मग ते एक असतं, म्हणजे म्हणतो ना की टुरिझम किंवा फिरणं हेच आहे, हेच सगळे अनुभव असतात. आम्ही माणसं जास्त जोडली, म्हणजे नंबर आकडा माझ्यासाठी किती आहे
तो तितका महत्त्वाचा नाहीये. मी जेवढी पण माणसं जोडली आहेत ना, ती इतकी प्रेमाची जोडली आहेत ना, म्हणजे फॅन्सचा किंवा आपले फॅमिली मेंबर्सचा जो मी एक एक्सपिरियन्स सांगेन तर आमचं जेव्हा डोंबिवलीचं घर तुटणार होतं, तेव्हा आम्ही जस्ट एका व्हिडिओमध्ये आम्ही ते शेअर केलं, की आमचं हे घर आहे ते आता ते लॉकडाऊनच्या वेळेसची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या वेळेस. त्यावेळेस म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करत नव्हतो, त्याच्यामुळे मग आम्ही हे ट्रॅव्हल करतो ना, ट्रॅव्हल ब्लॉगिंग. म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंग करत होतो, पण लॉकडाऊनमुळे सगळं Okay, बंद हा, असल्यामुळे okay, ट्रॅव्हल okay, चालू okay. नव्हतं. ट्रॅव्हल चालू नव्हतं आणि म्हणून मग आम्ही ब्लॉग मध्ये हा. काहीतरी अपडेट देणं, गप्पा मारणं, असं काहीतरी डेली रुटीन दाखवणं, असे आम्ही ब्लॉग्स करत होतो. कारण चॅनल तर बंद करायचं नव्हतं आपल्याला, तेही चालू ठेवायचे. तर कसं तरी ते सस्टेन करण्यासाठी आम्ही ते ब्लॉग्स करत होतो. तर एका ब्लॉगमध्ये आम्ही ते शेअर केलं, की हे घर तुटणार आहे. त्याच्याखाली इतक्या लोकांचे मेसेजेस आले आम्हाला, पण त्यातले 2 व्यक्ती असे होते, की ज्यांनी त्यांचं घर आम्हाला ऑफर केलं, हो. की हे जर तुटलं तर कुठे जायचं, तर माझं घर तुझ्यासाठी कायम आहे म्हणजे ताई. त्या असं होतं की लाईक 11 महिन्याचं जे करार करतो आपण भाड्याचा, आम्ही एका ठिकाणी घर घेतलं होतं, तर रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं होतं. पोझिशन possession व्हायला व्हायचं. टाइम लागणार होता. मग आता आणि आम्ही जिथे राहत होतो तिथे एक रेल्वेचा प्रोजेक्ट होणार होता. सो रेल्वेचा प्रोजेक्ट झाला, आम्हाला त्याचे काही पैसे मिळाले, मोबदला मिळाला आणि मग आमचं ते घर डिमॉलिश झालं. आणि मग आम्ही आता कुठे जायचं? 11 महिन्याने कोणी 3-4 महिन्यासाठी कोणी घर पण देत नाहीये. बरोबर. मग त्यांनी त्यांचं घर ऑफर केलं आणि असं तुम्हाला खरं वाटणार नाही, त्या व्यक्तीला मी कधी आयुष्यात भेटलो नाही, तो कधी आम्हाला भेटला नाहीये ते व्यक्ती. आमचे व्हिडिओज बघतायत, हो. ते आम्हाला तसे ओळखतायत, पण माझ्या आणि त्यांचं कधी भेटलं नाही, काही नाही. त्यांनी चावी ह्याच्या एका मित्राकडे दिली, मित्राने ह्याच्याकडे आणून दिली. आम्ही त्यांना तोपर्यंतही भेटलेलो भेटलेलो नाहीये. नव्हतो. त्यांनी 4 महिने आम्हाला त्या घरात राहू दिलं. आमच्याकडनं ना घर भाडं घेतलं, ना लाईट बिल घेतलं, मेंटेनन्स नाही घेतला, Maintenance काहीच नाही, ₹1 नाही घेतला आम्ही त्यांनी जेव्हा पण आमच्याकडे. विचारायचो, दादा भाडं किती द्यायचं? नाही नाही, ते राहू दे, ते आपण बघू नंतर, ते नंतर आपण करू हिशोब. पण म्हणजे ताई आणि दादा हे या ज्या शब्दांचा जो खरा अर्थ आहे ना, वा. तो त्यांनी शिकवलं, की बहिणीसाठी वेळेला उभे राहिले. तुला जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा. त्यांनी आमच्यासाठी जे होते आधीचे भाडेकरू त्यांना दुसरं घर बघून दिलं आणि त्यांचं स्वतःचं घर मला रिकामी करून दिलं. बदलापूरमध्ये, आता आम्ही अंबरनाथमध्ये राहतो, तर आम्हाला ते जवळ पडेल या हिशोबाने. म्हणजे अशी लोक मी जोडली आहेत, की माझ्या वेळेला तिथे उभे राहतील माझ्यासोबत, माझ्या प्रॉब्लेम्समध्ये. ही माझी कमाई आहे असं मी म्हणेन. मग या अशा वेळेला आपल्याला तो काउंट आणि हे सगळं लक्षात नाही राहत, की आज माझे इतके सबस्क्रायबर वाढले पाहिजेत किंवा हे झाले पाहिजेत. जर आपल्याकडे असं म्हणतात ना, की आपल्याकडे एका साईडला कौरव होते आणि एका साईडला पांडव होते, पण पांडवांकडे एक कृष्ण होता ना, तर असं काहीतरी आपण लोक जोडतो ना, ती ही गोष्ट आहे, की आपल्यासोबत कसे लोक असले पाहिजेत, तर ही अशी लोक. आणि ते आहेत. एखादा नातेवाईक सुद्धा कोणासाठी काही जवळचा व्यक्ती कोणी करणार नाही. त्यांच्याने आमची काय ओळख आहे? फक्त डिजिटली आपण हे करतो ना, आणि डिजिटली फक्त आमच्यासोबत आणि बरं, कनेक्टेड. त्याच्यातून काय त्यांना शाउट आउट मिळणार होता किंवा त्यांचं काही प्रमोशन होणार होतं? काहीच असंही नाही. पण मला वाटतं हा स्वभाव बरोबर. तुमचाही आणि त्यांचाही. सो मगाशी 2-3 गोष्टी आहेत, सिक्कीमचा उल्लेख झाला आणि बाईक घेतली वगैरे, ठीक आहे. पण मग तू स्वतः बाईक शिकलीस की तोच चालवतो अजून? लोकांना व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली समजत नाही, कारण दोघांनी गेअर घातलेले असतात, हेल्मेट घातलेलं असतं. बऱ्याच जणांना असं वाटतं मीही बाईक चालवते, मी बाईक चालवत नाही. हा माणूस मला त्याच्या बाईकला हातही लावू देत नाही. पण मग दुसरी बाईक घे आता. नाही नाही, त्याचं म्हणजे असं आहे की मी चालवणार. आणि त्याला इतकं आवडतं बाईक चालवला, इतकं म्हणजे तो कितीही वेळ कसाही रात्री न झोपताही तो मी बाईक चालवू शकतो, इतकं त्याला ते आवडतं. आणि मी खूप कम्फर्टेबल असते त्याच्यामागे, म्हणजे मी अक्षरशः झोपूही शकते, इतकी कम्फर्टेबल असते. आणि मी कित्येकदा अशी आपटली आहे हेल्मेटने, कारण माझे डुलकी लागत असते. असं गाडी चालवताना जर हेल्मेट आपटलं, समजा तरी झोपली, मग मला असं तिला असं आवाज देतो, हा उठा, हा लक्ष म्हणजे दे. असं करू नये, पण मी इतकी कम्फर्टेबल असते त्याच्या मागे, निर्धास्त आपण आमच्या असते. पाठीमागे मोठा टॉप बॉक्स असतो गाडीच्या पाठीमागे, त्याच्यामुळे असं पडण्याची वगैरे काही भीती नाहीये. फार फार तर माणूस असा पुढे मागे होऊ शकतो, बस एवढंच. पण शक्यतो असं तिला मी झोपायला देत नाही, कारण आणि आता आम्ही रिसेंटच्या टाइममध्ये नाईट ट्रॅव्हल आम्ही करतच नाही. पहिले आम्ही काही करायचो, अनुभव आले आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही ते टाळलं. करणं त्याचकडे टाळलं. जाणार तुम्ही. 2 गोष्टी सलग, की एक तर बाईक शिकलीस ना, पण नाही ओके, तू शिकलं पाहिजे सगळ्यात आधी. नाही, आता माझी हिमालयन 450 आहे, हा. तर ती बाईक आहे, खूप तिचं जड. वजन खूप आहे, 210 किलोचं त्या गाडीचं वजन गाडी आहे. चालू असते तेव्हा त्याचं वजन जाणवत नाही, Exactly. पण जेव्हा अशा सिच्युएशन आम्ही बघितल्यात, की जेव्हा गाडी हँडल करावी लागते, तेव्हा ज्या पद्धतीने ह्याने सावरली ना गाडी, मी सोडून दिली असती, कारण ती मला सावरलीच गेली नसती.
त्यामुळे मी म्हणते ना, मी एवढी निर्धास्त याच्या मागे बसते, कारण मला माहिती आहे की आम्हाला काही होऊ देणार नाहीये. त्यामुळे मी एकदम निश्चिंत. आणि पिलियन असणं हे काही सोपं नाहीये. म्हणजे ज्यांना असं वाटतं हा ही मस्त मागे बसून फिरते, नाही हा, सोपं नाहीये ते. मी म्हणूनच ते विचारणार कारण की असं त्याचं- कधीतरी घडलं असेल ना हम्म. की तिला डुलकी आली आहे, तुला झोप येत नाही, आय अग्री, पण असं कधीतरी होतं आणि की- असंही नाही की सारखं चहा पितोय थांबून, अजिबात नाही. आम्हाला म्हणजे आम्ही चहा चहाची पितच सवयच नाहीये, त्याच्यामुळे तो असं एकदम छान ड्राईव्ह करतो. पहिला प्रवासी असेल रे. नाही, मी चहा कॉफी पितच नाही. म्हणजे त्याच्याने मुळात एक तर साईड इफेक्ट्स पण आहे शरीराला, ती गोष्ट वेगळीच. पण आता रिसेंटच्या टाईममध्ये कारण आपल्याला इतकं ट्रॅव्हल करायचं आहे, आता बरीच वर्ष ट्रॅव्हल करायचं, स्वतःची काळजी घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी पूर्णपणे शुगर कट ऑफ आहे. त्याच्यामुळे मी चहा कॉफी वगैरे काहीच घेत नाही, बाकी गोड काहीच खात नाही. आणि मग ते ट्रॅव्हल मध्ये त्या सगळ्या गोष्टी फार उपयोगी पडतात. म्हणजे कुठेही गेलं की मग आल्यानंतर बरेचदा लोक आजारी पडतात किंवा काहीतरी त्रास होतो, तर तो होत नाही. पण रात्रीचा एक किस्सा आहे माझ्याकडे. हा, मी तोच विचारणार होतो. म्हणजे 2-3 प्रश्न सलग तो त्याच्यातलाच आहे की का नाईट राईड तुम्ही बंद केली. आम्ही चेमदेवची गुहा बघायला चाललेलो. चेमदेवची गुहा म्हणजे बेसिकली आपल्या सह्याद्रीमध्ये तुम्ही फिरताना बघितलं असेल की नेडं असतात, बरोबर. तर हे नेडं जे आहे ते काही आज परवा असं लगेच बनवत नाही, तर त्याला होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. तर त्या तुम्ही आता राजगडाचं नेडं बघितलं असेल, त्याच्यानंतर मोहनदरीचं आहे, तर हे त्यानंतर पिंपळाचं आहे, अशी मोठे मोठी जी नेडी आहेत ती खूप हजारो लाखो वर्ष त्याला लागलेत. तर हे चेमदेवची गुहा म्हणून ठिकाण आहे नगर जिल्ह्यामध्ये. तर ते तिथे वरती जाताना असं ते एक माणूस जाईल इतकीच जागा आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे 4 in ठिकाणी process अशा आहे ते अजून नेडं इन तयार. प्रोसेस आहे, म्हणजे याला तर हजारो लाखो वर्ष लागतील. तर तिथे आम्ही चाललो होतो आणि तेव्हा आम्ही नाईट राईड करायचो. तर माझे 2 मित्र ते 4 व्हीलरमध्ये आहेत, त्यांच्यासोबत अजून 2 लहान मुलं होती. ते 4 जण 4 व्हीलरमध्ये, आम्ही आमच्या बाईकवरती, आम्ही आमचे गेअर्स वगैरे सगळं घातलेले प्रॉपर, आणि आम्ही निघालो. आणि जवळपास आम्हाला तिथे जाता जाता इकडनं निघता आम्हाला 12:30-1 झाला. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे गेलो, तर इकडे एक म्हैसवळण नावाचा एक घाट आहे. तिकडे जाताना असा एक किल्ला लागतो, तो पट्टागड. तर त्या पट्टागडच्या खाली म्हैसवळण नावाचा घाट आहे. ते घाट चढायला लागलो. पहिला टर्न मारला, दुसरा 3 टर्न वाजून मारला, 50 मिनिटांची गोष्ट आहे. दुसरा टर्न मारला. दुसऱ्या टर्नला माझ्या गाडीला ऑक्झिलरी लाईट्स आहेत त्या अशा पसरल्या होत्या. दुसऱ्या टर्नला जेव्हा टर्न मारली आणि जेव्हा ती लाईट्स पडली, समोर एवढा मोठा बिबट्या असा समोर असा बसला होता त्या कठड्यावरती. कड्यावरती कठडा आहे, त्याच्यावरती म्हणजे आता हे कोणतंही जंगल नाहीये, काही नाहीये, ठीक आहे. तो असा रस्त्याच्या कडेला बसलाय आणि याच्या मनात असं पटकन आलं, हा पुढे बसलेला, म्हणतो एवढा मोठा मी त्याला असं बघतोय आणि ज्यावेळेस ती लाईट्स पडल्या, ते ब्लॅक डॉट्स जेव्हा दिसले, तेव्हा मला कळलं अरे हा कुत्रा नाहीये, हा तर मोठा बिबट्या आहे. आणि तो मस्त बिबट्या असा. आणि मागे हा मला म्हणते की तू बघतेस ना, माझी बोबडी गेली, म्हणजे वळलेली आहे. म्हणजे पण बघितलं होतं. हो, आम्ही दोघंही बघतोय. मी हिला हात लावून विचारलं, बघतेस ना तू? आणि काय चालू आहे की गाडी आहे ना चढणीवर आहे, त्यामुळे स्लो गाडी स्लो आहे. आणि तो पण आम्हाला मस्त असा बसलाय, तो असे पाय ठेवून मस्त पोज मध्ये असं बसून, आणि आमचा आय कॉन्टॅक्ट चालू आहे. आम्ही दोघंही त्याला बघतोय, तो आम्हाला बघतोय. गाडी अशी हळूहळू वरती चालली आहे आणि म्हणतो बघतोय ना, म्हटलं तू गाडी पळव ना, मी बघते, तू माझ्या डिस्कशन नको. आता माझ्या हातात गोप्रो होता, माझ्या हातात मोबाईल होता. हिंमत कोणाची की ते व्हिडिओ, म्हणजे अरे मला कंटेंट मिळालं हे माझ्या डोक्यातच नव्हतं. माझं असं होतं की आपल्याला ते इथून जिवंत जायचं, त्याला भूक लागली की मला माहिती नाही ना. आणि मागे मी आहे, माझ्या तो असा पास होतोय, आम्ही असं पास होतोय आणि तो आमच्याकडे असं बघतोय, त्याची मान पण अशी वळते, आमच्याकडे बघतोय, असं चालू आहे, ही इन प्रोसेस आहे. आणि तो आम्ही पास होताना तो उठला डायरेक्ट, तो कठड्यावरती उभा राहिला. म्हटलं आता काय खरं नाही, म्हटलं आता हा असा उठलाय की आता जम्प करू शकतो आपल्यावर. पण तो नाही जम्प ह्या बाजूला न करता तो त्या बाजूला जम्प केली एकदम आरामात. लाईट मध्ये डिस्टर्ब झाला आणि तो डिस्टर्ब होऊन तो गेला. तिथून जी मी गाडी पळवली, ते वरती जे गाव आहे, त्या गावाच्या इथे वरती येताना त्या असे कमान आहे, त्या कमानीच्या तिथूनच मी थांबलो. तो बिबट्या दिसला तिथपर्यंत ठीक होता. पुढे आलो, तिथे पण तुम्हाला गाडी चालवताना बघ ना मागे दिसतोय का, तुम्ही भीतीने बोलला असेल. पण मी रेडी आहे का, मी असं बघायला, आणि तो हॅक माझ्या अंगावर आला तर मी काय करू. मीला हात लावला आणि म्हटलं पाठीमागे बघ ना, तो पळत येतोय का म्हणून. माझ्या हिंमत नाही. हा एक मस्त किस्सा घडला. आम्ही कोकणात चाललो होतो तेव्हाही आम्ही एकदम मध्यरात्री वगैरे एक फुल ड्रंक माणूस, त्याची ती स्कूटी काहीतरी होती, फटफटी चालवत होता. आणि ह्याला ना रस्ता नाही समजला, आणि आम्ही शक्यतो ना मॅपचा आधारच घेत नाही. मॅप आम्ही वापरत नाही, रस्ते दाखवतो, त्याच्यामुळे आम्ही मॅप शक्यतो म्हणजे मी काय करतो,
आता समजा मला इथे कुठली तरी माणसं दिसली तर मी त्यांना विचारतो की इथून आता त्या गावात जायचं कसं जायचं. मग त्याच्याने काय होतं का मॅप जर तुम्ही मॅप आहे ना शॉर्टेस्ट रूट घेतो नेहमी, आणि त्याच्यामुळे त्या रस्त्याची कंडिशन वगैरे त्याला माहिती नसते. बरोबर आहे. म्हणजे हे पण ज्ञान मला ह्या ट्रेकिंगमुळेच आलेलं आहे किंवा फिरण्यातूनच आलेलं आहे. म्हणजे एका टायमाला तर असं दाखवलं, तुम्ही जर का घाटावरती गेलात तर घाटावरती 2 शेतांच्या मध्ये ट्रॅक्टर जाईल एवढा रस्ता असतो आणि ते मोठे रस्ते असतात, त्याच्यामुळे मॅप आहे ना ते रस्ते घेतो हो हो हो. आणि ते होतं. मग आणि जेव्हा आम्ही आता बाकी कुठे पण फिरतो तशीच गोष्ट सेम होते. तर ह्या गावात विचारायचं की ह्या गावात जायचं कसं, मग ते सांगतात. मग त्यांना दुसरा क्वेश्चन विचारायची की रस्त्याची कंडिशन कशी आहे आणि रस्ता कुठला चांगला आहे, मग ते सांगतात आणि मग ते लक्षात ठेवून जायचं. पण हेच रात्री प्रवास करत असतं ना, रस्त्यावर कोणी नसतं आणि मग कसा प्रॉब्लेम सगळं होतो. 6, 6:30, 7 नंतर बंद बंद. हा, आणि गावाच्या ठिकाणी लवकर बंद होतं. त्याच्यामुळे असंच आम्ही कोकणात जाताना ह्याला एका ठिकाणी रस्ता नाही समजला, ह्याने त्यांना विचारलं. आता ते थांबवेपर्यंत गाडी पुढे होती, आम्हाला समजलं नाही हा माणूस ट्रंक आहे फुल. तर आम्ही गेलो आणि त्या माणसाच्या चेहरा हावभाव बघून कळलं आम्हाला दोघांनी की हा प्यालेला माणूस आहे. तर याने विचारलं तिकडे कसं आहे ना. हां, चला चला सोबत, मी तुम्हाला घेऊन जातो असं म्हटल्यावरती माझ्या वाट आली. म्हटलं आम्हाला आपल्याला कुठे घेऊन जातोय माहिती नाही. तर म्हटलं तू आता लांब राह याच्यापासून. तो माणूस पुढे गेला, म्हणजे मे बी तो जेन्युअनली रस्ता पण दाखवत होता असेल, पण ते आम्हाला प्यायलेला असल्यामुळे आम्हाला डाऊट आला आणि मग मी म्हटलं त्यांना जाऊ दे पुढे, आपण रस्ता भरकटलो तरी चालेल. म्हटलं आपण आपला रस्ता शोधून घेऊ, पण आपण वेगळेच जाऊ. म्हणजे काही 2-4 अनुभव आले आम्हाला, म्हणून नाईट राईड बंद. त्यामुळे आम्ही नाही. हा मग आणि कसं आहे की वयोमानानुसार आपण ती गोष्ट पण एक करतो ना. जेव्हा आपण थोडंसं अर्ली एजमध्ये असतो तेव्हा आपल्याला काही म्हणजे फिअर नसतं असं. ते एजनुसार पण त्या गोष्टी येतात. आता असं वाटतं की आपलं बरंच आम्हाला महाराष्ट्रात फिरताना कधीच कुठे भीती अशी नाही वाटली होत, पण आम्ही सगळ्या गोष्टींसाठी रेडी असतो. म्हणजे मी तिला नेहमी सांगतो आणि आम्ही ते बॅक ऑफ द माइंड आमच्या नेहमी असतं. आपल्यासोबत काही होऊ शकतं, आपल्यासोबत लुटमार होऊ शकते, आपल्याला कोणतरी येऊन धमकवू शकतं, आपल्यासोबत चोरीमारी होऊ शकते, आपल्याला मध्ये कुठलं तरी प्राणी येऊ शकतं, आहे. पण ऍक्सिडेंट होऊ शकतं. माझं हे पर्सनल मत आहे की तुमचा ऑरा, तुमच्यात जी पॉझिटिव्हिटी आहे ना, तुम्ही कसं विचार करता ना, मॅनिफेस्टेशन जे आहे ना, त्याच्यावर मी खूप विश्वास ठेवते. तुम्ही जर चांगला विचार करताय, चांगले कर्म करताय, चांगलंच वागताय ना, तर मी तुमच्यावर वाईट घडणार नाही असं नाहीये, पण चांगल्या ब्रह्मराक्षस होणार नाही. हा, तर चांगलाच विचार करून चला की अरे मस्त राईड करणार आहे आपण, छान ट्रेक करणार. आता गिअर्स घालतो आम्ही, गिअर्स घालूनच आम्ही लांब राईड करतो. त्यामुळे हेल्मेट आणि गिअर असल्यामुळे एक तर फुल कॉन्फिडन्स असतो. हा, तो एक कॉन्फिडन्स वेगळा येतो. गिअर्स वगैरे सगळे घालून पण आपण कदाचित कुठल्या तरी अपघातामध्ये काहीतरी आपला जीव जाणारच आहे असं होऊ शकतं. पण पण मग न गिअर घालता जर आपण कुठे लांब गेलो तर मग कसं, त्याच्यात जास्त आणि त्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यापेक्षा आपण आपली काळजी घ्यायची. म्हणून मग नाईट राईड आम्ही ह्या दरम्यानच्या काळामध्ये नाही केलं की आपल्याला खूप सारं ट्रॅव्हल करायचंय. आपलं संपूर्ण महाराष्ट्र हा देश, हा वेगवेगळी राज्य बघायचे, तर मग आपल्याला सगळं ते टिकवायचं आहे. आपलं मुळातच शरीर पण आणि सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की आपण करूया. आता असं छोट्या मोठ्या राईड करतो. ट्रॅव्हल करण्याचा फंडा हाच आहे, मी म्हणेन की मूल मंत्र की आधी आपण आपली जी ठिकाण आहेत, आपण जिथे राहतोय, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश, मग देशाबाहेर फिरायचं नाही का, फिरू ना, ते योग्य वेळ आली की तेही करू आम्ही कवर, आणि ते असं पार्ट्समध्ये करू. पण त्याच्याबरोबर आपला जो भाग आहे ना, आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे बघण्यासारखं आहे तसं कुठेच निसर्ग सौंदर्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे आपण आपला भाग खूप छान एक्सप्लोअर करूया. आणि ब्लॉगिंग जे आम्ही चालू केलं ना दोघांनी, जसं मी म्हटलं की दरम्यानच्या काळात आम्ही फिरलो खूप 1.5 वर्षात लग्न होईपर्यंत, पण आम्ही ब्लॉग करत नव्हतो. मग असंच मी एक दिवशी याला म्हणाली की अरे जाऊ दे ना, लोकांना माहिती मिळेल न मिळेल, लोक बघतील न बघतील, त्याच्यासाठी आपण नको करूया, आपण आपल्या मेमरीज डॉक्युमेंट करूया. मग आम्ही शूट करायला सुरुवात केली. आणि मग असंच की तिथे कसं पोहोचलो, तिथे गेल्यानंतरचा अनुभव काय होता, तिकडे बघण्यासारखं काय आहे, ते आम्ही सगळं डॉक्युमेंट करायला सुरुवात केली. एडिटिंग मला येत होतं, त्याच्यामुळे आम्ही ते डॉक्युमेंट करून आमच्या चॅनलवर टाकायला सुरुवात केली. आणि त्याला पण इतका छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे चॅनल स्विच करताना, म्हणजे कॉमेडीतून इथे येताना, मी कॉमेडी व्हिडिओ चालू असतानाच आम्ही ट्रॅव्हल करत होतो. त्याच्यामुळे एक व्हिडिओ हा यायचा, एक व्हिडिओ हा यायचा, असं करत करत आम्ही मग शिफ्ट केलं. आणि मग मला कळलं की लोकांचा कल कसा आहे. तर मग आमचे असे फार सिरियस जे आम्ही ब्लॉगिंग करतो त्याच्यामुळे आमचा जो ह्युमर जो आहे तोही थोडासा असतो, आमची मजा मस्ती गंमत, आम्ही कसं छान ट्रॅव्हल करतो ते त्याच्यात मर्ज होतो.
विनोदाचा प्रवास होता प्रवासामधले विनोद आहेत. एक्झॅक्टली. नाही पण हे बरोबर आहे. आपलं सोडून पळत्याच्या मागे जाण्यात काय पॉईंट नाही. आधी आपलं बघावं. हम्म. अर्थात ह्याच वरती एक की आपण खूप अनकम्फर्टेबल प्रवासामध्ये असतो, जसं तू सुरुवातीला पण म्हणालास की बाहेर जातोस, सो तुला त्यावेळेस ऍडजस्ट करताना काही त्रास झाला? बिकॉज मुलांना ऍडजस्ट करणं इज व्हेरी ऑब्विस. आणि आपण जसं गावात जाऊ तसं सकाळच्या विधीपासून ते सगळ्या गोष्टींना होणारे त्रास, तुला असं काही झाला त्रास? आणि तुझ्यासाठी खास रस्ता कुठे हरवलास असा एवढ्याच्यात की नाही? कुठेच नाही, कारण तू काहीच फॉलो करत नाहीस. खरं सांग. नाही, रस्ते मी ह्याच्याबद्दल डॅम शुअर आहे, रस्ते मी सहसा हरवत नाही. आणि हे होतं माझ्यावरती, लोक आरोप करतात की तू रस्ता नीट बघत नाही, हे नाही ते नाही, तुला मॅप समजत नाही वगैरे. मी मॅप बघतच नाही, पण मुळात असं होत नाही. पण तुझ्या पाठीमागे मी बसलेली असते म्हणून तू हा, व्यवस्थित म्हणजे बोलत मॅप होता. जर लावला तर तिच्या हातामध्ये असतो. गाडीला ती सिस्टम आहे आता की त्या गाडीच्या याच्यामध्ये आपण मॅप लावू शकतो, पण मी लावत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की लाईक आता खास करून कोकणात तर मी 110% शुअर आहे की मी तुम्हाला तिथे कुठल्याही वेळेला सोडा, कुठल्याही रस्त्यावरती, मी त्या भागातून येणार म्हणजे येणारच परत. तुम्ही मला सांगाल त्या भागात येईन मी. मला इतका कॉन्फिडन्स आता आलेला आहे पूर्ण कोकणामध्ये फिरताना. तर ते आहे, म्हणजे मला माहिती नाही, मी काय असं खूप स्वतःला ग्रेट समजत नाही, पण ते आहे आता ते प्रेरणेतूनच आलेला आलेलं अनुभव आहे. आहे तो. किंवा हां ठीक आहे, मुळात आहे ना फिरताना काय होतं ना, लोकांना आहे ना पूर्व पश्चिम उत्तर दिशा दक्षिण दिशा कळत नाही. तर ते आता ट्रेकिंग करण्यामुळे पण ती गोष्ट आलेली आहे की नॉर्मली असं बघितल्यानंतर कळतं की अच्छा ठीक आहे ही पूर्व पश्चिम आहे. आणि मग ते माझेच कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ते मला माहिती नाही ते कसे म्हणजे तू येतात. डोंगर बघतो, अच्छा हा डोंगर या साईडला, असं काहीतरी बघून तू म्हणजे माझं calculation चालू करतो असतं ते. की आपल्याला इकडे जायचं, आपल्याला तिकडे जायचं. मी नंतर ठरवतोयस कसा? म्हणजे ट्रेकिंग करताना पण मुळात नॉर्मली आता आपल्या सगळ्या गडकिल्ल्यांवरती ज्या वाटा असतात ना, आता हे ढोबळमान आहे, हे काय असं काय पुढे लिखित आहे किंवा प्रूव्हन नाही असं. तर नॉर्मली सगळे जे पण रस्ते जातात ना ते लेफ्ट साईडने जातात आणि डाव्या उजव्या हाताला नॉर्मली डोंगर राहतो. अशा बऱ्याचशा वाटा आहेत. तुम्ही राजगडला पण गेलात तर बघा ह्या साईडला आहे. तर अशा पद्धतीने अंदाज लावायचे आणि मग कुठल्या साईडला रस्ता असेल किंवा काय असेल, म्हणजे जंगलात हरवल्यानंतर कसं कुठे बाहेर पडायचं, तर हे असे बेसिकली अंदाज कामाला येतात. आणि मग ट्रॅव्हल करताना पण तीच गोष्ट की रस्ता कुठल्या बाजूला फिरला. आता आम्ही एक पांगरड नावाच्या गावात गेलो होतो. ते आहे कोकणामध्ये एकदम सह्याद्रीच्या बेसला, म्हणजे कोकणाच्या साईडने. आता तिकडे जाताना कणकवलीवरून जायचं होतं. मग कणकवलीवरून जाताना ते गाव आहे एकदम राईट साईडला, म्हणजे टुवर्ड्स इकडे ज्या तळ कोकणाच्या साईडला ते गाव आहे. मग कणकवली त्याच्या अगोदर आहे. मग आम्ही आतमध्ये आल्यानंतर जायचंय कुठे, तर ऑब्व्हियसली खालच्या साईडला जायचं ना. मग तिकडचा कोणताही रस्ता पकडून जावा ना पुढे गेल्यानंतर विचारा. तर असे बेसिक अंदाज तर आपण बांधूच शकतो ना. आणि त्याच्यामुळे मला जो प्रश्न विचारला की डिस्कम्फर्ट, तर मुळात मी हे सांगेन की घरातले तुमचे कसे संस्कार आहेत, तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे, वा. याचा खूप तुम्हाला आयुष्यात उपयोग होतो. म्हणजे आईवडिलांनी कधीही त्या पद्धतीने ट्रीट केले, राजा महाराजा टाईप आपल्याला घरात ट्रीट न केल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला मला प्रवास करताना पण. म्हणजे आम्ही चाळीपासूनचा सगळा प्रवास केलेला आहे. अगदी छोट्या घरात आम्ही 4 भावंडं, आई वडील 6 जण एका घरात, एवढ्या छोट्याशा घरामध्ये कसं 10 बाय 10च्या खोलीत कसं ॲडजस्ट करून राहायचं हे माहिती असल्यामुळे जेव्हा आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतोय, तेव्हाही आम्ही पुण्यामध्ये एका अशा गावात गेलो होतो जिथे मोरी होती. आत्ता आम्ही लग्नानंतरची गोष्ट सांगते. तर त्या अर्ध्या मोरीत आम्ही दोघांनी अंघोळ केली आणि त्या आजी त्या ओट्याजवळ उभ्या असताना हा बिचारा तिथे अंघोळ करत होता. मी त्यांना सांगत होतो की तुम्ही थोडंसं बाहेर जा. नाही कर बाळा, काय तू प्रॉब्लेम नाही. माझ्या नातूसारखाच आहे. ठीक आहे, म्हणजे तेही अनुभव आम्ही घेतले. मोरीमध्ये कसं असतं की अर्धा कठडा बांधलेला असतो, तर मी त्या अर्ध्या कठड्याच्या खाली बसून असं आंघोळ करत होतो. सगळ्या जुन्या काळच्या आठवणी. धारामध्ये. हा. सेम. पण मी आता आपण तो प्रवास करून खूप पुढे आलोय, तरीही ते अनुभव घेतलेले असल्यामुळे किंवा त्या वातावरणात राहिलेले असल्यामुळे माहिती आहे की ते कसं करायचे. तेही ॲडजस्टमेंट केले बऱ्याचदा. म्हणजे ती पूर्ण पत्र्याची खोली होती आणि त्याच्यात ती मोरी आणि ते सगळा अनुभव. म्हणजे इतकी थंडी होती रात्री पुण्याला तेव्हा. आम्ही पांघरुणांवर पांघरुणं घेतली होती, गोधड्या. खूप म्हणजे असं नाही आहे की आम्ही जे फिरतो, आमचं चॅनलवरती बघाल तर मोस्टली आम्ही असंच आहे की गावामध्ये आणि असंच आहे. हॉटेलमध्ये फिरत नाही असं नाही, हॉटेलमध्येही जातो आम्ही. पण मोस्टली आम्हाला विलेज टुरिझम आवडत असल्यामुळे प्रेफरन्स आमचा तो असतो की कोणाच्या घरी, कोणाच्या होमस्टेज असतील तर ते आम्ही प्रेफर करतो. तर तेव्हा अशा बऱ्याच वेळा येतात की आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. कोणाच्या तरी घरात राहणं हे डिफिकल्ट असतं. तुम्हाला प्रायव्हसी आणि ह्या सगळ्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे मग आता फिरायला जाताना मग माझा प्रश्न हाच आहे की तुम्हाला प्रायव्हसी घरात आहे ना?
मग ट्रॅव्हल करताना तुम्हाला हे सगळं ऍडजस्ट करावंच लागणार आहे या सगळ्या गोष्टी. आपण थोड्या दिवसांसाठी जातो आणि तिथे जाऊन पण आपण परत कम्फर्ट शोधायला लागलो तर मग कसं. म्हणजे जिथे फिरायला जाताय तिथे आमचा मूलमंत्र हा आहे की फिरायला जाताना तुम्ही तिथे जाताय जेव्हा, तर तुमचा दिवस हा सूर्योदयाच्या आधीच सुरू झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अख्खा दिवस युटिलाइज करता येईल सनसेटपर्यंत. म्हणजे आम्ही शूट करतो, आम्हाला लाईट लागतो म्हणून असं नाही, पण तुम्हाला जर अख्खा तो भाग पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला सकाळी उजाडण्याच्या आधीपासूनच दिवस सुरुवात करायचा आहे. गावातच होतो. हा वेळ खूप घरी आहे आम्ही तुमच्याकडे. घरी आम्ही कधीच आयुष्यात कधी 8च्या पहिले उठत नाही, कधीच नाही. आम्ही आता आज पण मी 8ला नाही उठलोय, काय म्हणजे 8च्या नंतरच उठलोय. पण आम्ही जेव्हा फिरायला जातो ना, आम्ही 5ला उठतो. 5 वाजता उठतो, सनराईज बघतो आणि सनसेट त्या दिवसाचा बघतो. म्हणजे हे ठरवूनच आम्ही जातो की आपल्याला तिकडे गेल्यावरती काय करायचं आहे. आणि मनामध्ये माहिती नाही, त्या शरीराला पण सवय झाली आहे की काय माहिती नाही. आम्ही 5ला उठतो म्हणजे उठतोच आणि मग नंतर पूर्ण त्या दिवसाचा शेवट जो आहे तो सनसेट करूनच आमचा होतो. कधी कधी असं होतं की आम्ही ते जर त्या चंद्रोदय असेल तर तो पण बघतो, हो. तर ते पण बघायला मजा येते. आता एमपीला गेलो तेव्हा तर आम्ही तो जो घाटाचा पूर्ण भाग आहे तो असा अगदी खरंच सूर्योदयापासून अगदी सूर्यास्त आणि चंद्रोदय एवढा, आणि तो इतका छान आम्ही कॅप्चर केला ना की तो बघणाऱ्यांना इतका लाईव्ह वाटला. तुम्ही जर तो व्हिडिओ किंवा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आम्ही सूर्योदयापासून शूट केलंय आणि आम्ही घाट आहे, तो घाट जर तुम्ही जर नॉर्मल व्यक्ती फिरायला गेला ना तर तो अर्धा तासामध्ये बघून होण्यासारखा भाग आहे. आम्ही तो भाग 3 पार्ट्समध्ये बघितला. एक म्हणजे सकाळच्या वेळेला, त्याच्यानंतर एक आम्ही थोडंसं सकाळी केल्यानंतर आम्ही बोटीत बसून त्या नदीच्या साईडने बघितला की नदीतून हा घाट कसा दिसतो. त्याच्यानंतर मग आम्ही परत घाटावरती आलो. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी पण आम्ही तो घाट नदीतून परत बघितला, घाटावरून पण बघितला. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो घाट कसा दिसतो, इथे एक्झॅक्टली याचं ही मिनिंग आमची काय. फिरण्याची पद्धत आहे की आम्ही जिथे जातो आता आपण पुन्हा त्या ठिकाणी सेम जाऊच की नाही, मग असं पूर्ण अगदी पिळवटून घ्यायचं त्या जागेला आणि तो सगळा असा सामावून घ्यायचा स्वतःमध्ये तो भाग की जेव्हा आपण त्या मेमरीजमध्ये जाऊ पुन्हा तेव्हा ते अगदी असं लाईव्ह वाटलं पाहिजे की आपण तिथे आहोत. आणि ते व्हिडिओत पण तसाच आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते लोक कनेक्ट का होतात. म्हणजे अक्षरशः पुण्यातले आता जेवढे व्हिडिओ केलेत ना, लोक म्हणतात पर्वतीवर आम्ही एवढ्या वेळा गेलोय, पण तुम्ही ज्या पद्धतीने पर्वती दाखवली ना तशी बघितलीच नव्हती आम्ही. आता हा जो घाटाचा जो आम्ही एमपीचा सांगतोय तिथे आम्ही जाऊन आलोय, पण तुम्ही जे कॅप्चर लोकांचं कसं टिक टिक करत फिरायचंय, हे बघायचं हे बघायचं हे बघायचं हे बघायचं, वेळ कमी असल्यामुळे. आणि ट्रॅव्हल आम्हाला माहिती की आपल्याला आयुष्यभर ट्रॅव्हल करायचं, त्याच्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी जातो ना आम्ही 100% देतो की आता आपण इथे आहोत ना, शूटही करायचंय, सगळं करायचंय, तो भाग आपल्याला छान एक्सप्लोर करायचा, एक्सपिरियन्सही करायचा आहे. त्यामुळे आम्ही मस्त छान त्याला वेळ देतो तसा आणि ते फिरतो. मग भले मग आम्हाला म्हणतात तिथे गेल्यानंतर ते नाही बघितलं तर एकदम जवळ होतं आणि नाही गेलो आम्ही तिकडे, कारण आम्हाला हेच जास्त वेळ लागला तर ना. आमची प्रायोरिटी ती नव्हती. तर एक पूर्ण आपण ठिकाण फिरतोय तर त्याला 100% जस्टिस देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही तिथे जाऊन जर का ती गोष्ट नीट छान प्रमाणे बघितली नाही, आज मी त्या घाटावरती कुठलं शिल्प आहे ना हे सांगू शकतो तुम्हाला आता की ते ह्या कोपऱ्यामध्ये ते शिल्प आहे ते बघा. आता त्या अहिल्यादेवी होळकरांच्या मंदिरामध्ये खाली एका बाजूला एक हत्ती आहे, ते साखळदंडाला बांधलेत, एका बाजूला जे हत्ती दाखवले साखळदंड तोडताना दाखवलेले आहेत. हे मला माहिती आहे आता कुठल्या बाजूला, कुठल्या डाव्या बाजूला का उजव्या हाताला, ते मला माहिती आहे आता इथूनच. म्हणजे इथून जर मला कोणाला सांगायचं असेल तिथे गेलास ना तर ते हत्ती बघ, हे मला सांगता येईल आता. आणि हा याच्यावरती याचा एक एक्सपिरियन्स म्हणजे एक अनुभव शेअर करते की बरीच लोक ट्रेक करताना, आता ह्याचा नंबर सोशल मीडियावरती असल्यामुळे कोणी जाऊन कुठेही अडकलं ना की याला तिथून इथे फोन करतात. आता ट्रेकमध्ये काय असे काही पॉईंट्स नसतात ना की तो सांगेल की मी या दुकानाच्या समोर उभा आहे किंवा काय. ते लोक याला विचारतात, हा त्यांना कसा रस्ता सांगतो, मला आजही ते गणित कळलेलं नाहीये, पण हा त्यांना बरोबर वरपर्यंत पोहोचवतो की आता तुला हे दिसेल बघ ते दिसेल. कारण हे डोळस पद्धतीने जे आम्ही प्रवास करतो ना हे त्याचंच मी म्हणेन फलित आहे की तो भाग छान बघितल्यामुळे त्याला ते माहिती आहे, ते गडकिल्ले इतके त्याने तो फिरलेला आहे की तो बरोबर. आणि मग पोचल्यावरती पण ते लोक आम्हाला वर फोन करून सांगतात की दादा पोचलो आम्ही वरती व्यवस्थित. अगेन तेच आहे, त्याच्यात पण रेफरन्स पॉईंट हे समोरचे आजूबाजूचे डोंगरच आहेत. तिथे उभं राहून एखादा डोंगर कसा दिसतोय, आय लेवलवरती कसा दिसतो, वरती गेल्यावरती कसा दिसतो ना, हे त्याने मला व्हिडिओ कॉल केलेला. नशिबाने त्याला रेंज होती, डागबैरीला गेला होता तो. तिकडे रेंज असणं हा, तर त्याला रेंज होती आणि त्याने मला व्हिडिओ कॉल केला, दादा मी इकडे आलोय आणि ना या रस्त्याला गेलो इकडे तर कुठेतरी जंगलात जातोय रस्ता, तर इकडनं कसं जायचं. तर त्याला बोललो की हा रस्ता पकड सरळ, तू जाशील त्या 2 गळींच्या मध्ये. तर तो तसं गेला आणि त्याने वरती गेल्यावरती मला परत तिकडचे फोटो बिटो काढून पाठवले की पोचलो मी दादा तुझ्यामुळे.
तर ते पण मी त्याला तेव्हा पण विचारलं होतं की तुला आजूबाजूला काय दिसतंय, मला फक्त दाखव इकडनं. मग त्याने मला दाखवलं, कळकरायचा सुळका दिसत होता, तिकडे पदरगड होता. तर मी थोडासा अंदाज बांधला की अच्छा तो ह्या ठिकाणी आहे. बेसपासून आहे ना तो जास्त वरती गेला नव्हता, थोडंच वरती होता. त्याला बोललो राईट साईडलाच जा आता तू, राईट साईडच्या रस्त्यानेच जा, तीच मळलेली वाटे तुला वरती घेऊन जाईल आरामात, काय टेन्शन घेऊ नको. याच्यावरती मी एक सांगेन की म्हणजे आम्ही चॅनलवरती पण ते प्रमोट करत नाही आणि आता या माध्यमातून पण मला हे सांगायला आवडेल की ट्रॅव्हल करताना किंवा महत्त्वाचं म्हणजे ट्रेक करताना एकट्याने सोलो ट्रेकिंग जे आहे ना हे आम्ही प्रमोटच करत नाही. एकट्याने कधीही ट्रेक करू नये, कारण त्याचं सांगते, कारण तुम्ही मला असं आहे की एवढं सगळं बोललं तर बरे 10-12 प्रश्न रेडी झाले की अरे हे विचारू की ते विचारू ते विचारू. Sorry. नाही माझं असं आलं की सोलो ट्रॅव्हल करतं का, तुम्ही म्हणलं हो चल चल. सोलो ट्रेक करू नये असं आम्ही कायम प्रमोट करतो, कारण त्याचं सांगते. तुम्ही ट्रेक करताय, तुम्ही पडलात, तुम्हाला लागलं, काही झालं तर त्या सिच्युएशनला तिथे काही होऊ शकतं आणि हे सोलो ट्रॅव्हल करताना पण होऊ शकतं. लोकांना आवडत असेल मे बी, माहिती नाही, पण मला तो फंडा काही कळत नाही सोलो ट्रेकिंगचा. तरी तुम्ही कुठेतरी असं उताराला जाऊन पडलायत, तुम्हाला रेंज नाही आहे, तिथे कोणी खूप महिने किंवा खूप दिवस तिथे कोणी आलंच नाही, फिरकलंच नाही आणि तुम्ही पडलायत कुठेतरी, तुम्हाला रेस्क्यू कसं करेल कोणी? मग कळेल कसं लोकांना तुम्ही पडलायत तिथे? तर मला असं वाटतं की ट्रेक करताना तरी तुम्हाला रस्ते माहिती नसतात जेव्हा, किंवा तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेलेत, हां तुमचं नेहमी येणं जाणं जरी असलं तरी मी हेच सांगेन की तुम्ही पडलात, तुम्हाला लागलंय, तुम्हाला वाचवायचं आहे, लोकांना कळणार कसं? एकट्याने जाऊच नका. तुम्ही ग्रुप नाही, अगदी दोघं जरी असेल, जसं आम्ही दोघंच, आम्हाला बरेच लोक विचारतात तुम्ही अशा कोणत्याही माहिती नसलेल्या ठिकाणी एकटे कसे जातात? म्हणजे आमचा जंगलातला पण एक किस्सा आहे. आमच्या मित्राची खोपोलीला माझ्या मित्राची एक कॅम्पसाईट आहे, तिथे आम्ही असे अख्ख्या जंगलात आम्ही दोघंच आहोत. हो. पूर्ण आम्ही संध्याकाळची वेळ झाली, आम्ही पोहोचलो तिथे आणि हिने त्याला कॉल केला की हॅलो मी आले तुझ्या कॅम्पसाईटवरती. तो म्हणतो काय बोलतेस, मी तर इकडे कल्याणला आहे. आणि त्याच्या कॅम्पसाईट तो फलँडला होतं. ते फलँड नावाचं गाव आहे. तर तो बोलतो मी कल्याणला आहे, बोलते मी फलँडला आहे. म्हटलं तू तिकडे काय करतोय? म्हणजे आमचं डेट थोडी चुकामक झाली, पण आम्ही तो म्हणतो काय टेन्शन नाही, तुम्ही जा तिथे, ते गावातले ते व्यक्ती आहेत ना ते तुम्हाला दाखवतील कुठे आहे ती साईट, ते तुम्हाला थोड्या वेळाने ना जेवण आणून देतील. म्हटलं ठीक आहे. त्याचं कॅम्पसाईटवरती तर आम्ही गेलो, कॅम्पसाईटवरती पोहोचलो, आजूबाजूला सगळं एकदम काळं कुट्ट अंधार, आजूबाजूला घरच नाही, काहीच नाही आहे, ते जंगलात आहे प्रॉपर. तिथे आम्ही गेलो आतमध्ये, बाजूला नदी होती, आम्ही नदीवरती गेलो, तिथे आम्ही तो फ्रेश वगैरे झालो, आलो, पाणी वगैरे भरलं नदीतून, आम्ही आमचा डब्बा वगैरे ठेवला. मी टेंट घेऊन गेलो होतो, टेंट असतो आमच्या मोस्टली, तर मी टेंट घेऊन गेलो होतो, टेंट लावला, राहिलो. ठीक आहे. आता आम्हाला ना एक कशाचा सहारा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर गावामध्ये भजन चालू आहे महाशिवरात्रीच्या अगोदरचं, ते आम्हाला ऐकायला येतं. ठीक आहे, एवढंच काहीतरी तिथे गोंगाट तेवढा. मग नंतर जेवण घेऊन येणार आहे ना, आम्ही थांबलो तर जेवण आता येईल नंतर, थोडं जवळपास एक 9 वाजता ते जेवण घेऊन आले आम्हाला. तर जेवण पण तेच त्या भंडाऱ्यातलं जेवण होतं आम्हाला त्याशी जेवायला. ते जेवलो आणि मग झोपलो. त्याच्यावरती हिचं काय चालू आहे माहिती का, आता सिच्युएशन काय, आपण आहोत कुठे, काय तुला माहिती का, जर का आता असं झालं की एक मोठा असा साप आला आणि तुझ्या जर का अंगावरती असं उभं राहिला वगैरे आला आणि तर अशी भयान रात्र, भयान जंगल, आजूबाजूला असे डोंगर आहेत आणि खूप झाड आहेत, असं आपण फक्त टीव्ही मध्ये बघतो ना, म्हणजे मूवीज मध्ये वगैरे बघितले, ते एवढं फॅसिनेटेड वाटत. जर मी याला म्हटलं आता जर मोठासा ॲनाकोंडा आला आणि आपल्या टेंटवर समोर येऊन उभं राहिला तर कसं होईल रे? आणि हा मला अगं तू झोप ना गप्पा, तुझं काय चाललंय, काय इमॅजिन करतेय. आणि पूर्ण रात्रभर आम्हाला ते भजन ऐकायलाच येते, त्यांचं कीर्तन चाललेलं. ते असं वाटतं ती आता माणसं ते हवेने फिरायचं ना सगळीकडे, तर असं वाटतं ती माणसं इथेच आलेत आता, म्हणजे आता बाहेर आणि उठायला. मी थोड्या वेळाने उठून बघायचं, नाही ते नाही आलेत, असं व्हायचं मला. पण रात्री आम्हाला काहीच अंदाज नव्हता ती जागा कशी आहे, पण आम्ही सकाळी जेव्हा टेंट उघडला आणि ते जेव्हा तो निसर्ग बघितला तेव्हा म्हटलं बापरे, आपण अख्खी रात्र इथे होतो, किती सुंदर आहे. तर म्हणजे असे पण अनुभव आहेत ह्याच्यातले, जे की मी असं बोलेन की तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही अशा कुठल्या सिच्युएशनमध्ये जालच असं काय गरजेचं नाही आहे, पण म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. कम्युनिकेशनचं तिथे आमचं थोडंसं प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्या सिच्युएशनमध्ये पडलो, पण ही काय आयडियल सिच्युएशन नाही आहे. जर कोणी त्याला एखाद्या व्यक्तीला त्याची सवय नसेल तर कदाचित एक कपल म्हणून लोक घाबरतील. म्हणजे ते एकटं नाही म्हणणार, दुकट्याने राहणं पण लोकांना असं वाटतं. आणि ती जे म्हटली की सोलो ट्रॅव्हलिंग हे का नाही करायचं, त्याच्या पाठचा माझा स्वतःला जोडून एक किस्सा आहे.
मी आणि माझा भाऊ आम्ही महाराष्ट्रात बरेच ट्रेक केलेत आम्ही ह्याच्या पहिले. आणि आम्ही रतनगडच्या ट्रेकला गेलेलो. तर पावसाळ्याचे दिवस होते आणि नॉर्मली पावसाळ्याच्या दिवसात आम्ही मोस्टली आता ट्रेक जवळपास 5 ते 6 वर्ष झाले असं आम्ही बंदच. बंद केलेत. आम्ही करत नाही ट्रेक. पावसाळ्यात नाही करत. नाही करत. तर आम्ही चाललो होतो आणि रिटर्न उतरताना आम्ही एका ठिकाणी म्हणजे खाली आल्यानंतर आहे ना एक रस्ता जातो तो साम्राट गावाकडे जातो आणि एक येतो रतनवाडीकडे. बरोबर. तर आम्ही रतनवाडीकडे यायच्या आमची गाडी लावली आम्ही रतनवाडीमध्ये. तर आम्ही रतनवाडीमध्ये न उतरता साम्राटच्या रस्त्याला गेलो. साम्राटच्या रस्त्याला उतरलो आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर असं थोडंसं एक उतरण होती. त्या उतरणीवरती ना माझा भाऊ पुढे चालत होता आणि मी पाठी होतो आणि आमचं चालू आहे. मी आरामात आरामात चालतोय आणि एका पॉईंटला ना मी आहे ना घसरलो आणि खाली पडलो तर रोल होऊन आहे ना असं मी जवळपास एक 10-15 फूट असं मी खाली गेलो असेल खालच्या साईडला. आणि माझ्या पायामध्ये गोळा आलेला इथे पूर्णपणे असा वात भरला होता कारण पाऊस खूप होता. तर आहे ना मी याला आवाज देतोय. पावसामुळे त्याला आवाज पण जात नाही आणि तो पुढे चाललाय. त्याचं काय लक्षात नाही की बाबा हा नॉर्मली आता आम्ही इतके ट्रेक करतो त्याच्यामुळे त्याचा सगळे आहे पाठीच आहे. तो चालतोय याला आवाज देतोय. आवाजच येत नाही. हा 5 मिनिटांनी येत पण नाही का आणि मला वरती पण येता येत नाही. इमॅजिन आता मी एकटाच आहे. तर मग या सिच्युएशनमध्ये मी काय केलं असतं. नाही पण याच्यावरून तुला एक सांगतो. राजमाची सांगतो. राजमाचीला वरती आता सगळं मिळतं. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस असं काही नव्हतं. एक मुलगी होती. ग्रुप होता अख्खाच्या अख्खा 67 ते 68 लोकांचा ग्रुप होता त्यांचा. ते बाकीची स्टोरी सोडून देऊ आपण. पण खालती जे विहीर आहे समोर मंदिर आणि खाली विहीर आहे. एकटी मुलगी त्या विहिरीजवळ अख्खी रात्र होती. का 68 लोकांच्या ग्रुपमध्ये असून ती सुद्धा एकटी राहिली तिकडे. आणि सेम हा. रिझन सेम. एवढा पाऊस होता की त्यांना अंधाराच्या संध्याकाळी 6 वाजता ते मंदिरात गेले आणि दुसऱ्या दिवशी वरचे 2 गड करून ते रिटर्न जाणार होते. तर मंदिर केल्यानंतर ती एकटी मागे राहिली आणि कळलं त्यांना. असं नाही की कळलं नाही. बट दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल की तिला आयडेंटिफाय करणं आणि शोधणं. भले ती आली पण तोपर्यंत ती पण शोधत गेली. आणि पाऊस असल्यामुळे आवाज सोड आणि सगळ्यात जंगल असल्यामुळे म्हणजे एवढ्या डेव्हलप ठिकाणी सुद्धा हे असं होऊ ती मुलगी शकतं. अडकली. सो सोलो ट्रेकिंग हा मुद्दापेक्षा माझं असं मत आहे की कुठे जाल ना त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत आहात. त्यांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे. आणि प्लॅन ऑफ ऍक्शन एक तर मी म्हणेन की जसं तू म्हणालास की सूर्यास्तानंतर कधी कधी आपण थांबलो पाहिजे. कुठे थांबलो पाहिजे हे कळणं खूप हा गरजेचं आहे. आणि आता जसं मी सांगितलं की आता इतके वर्ष फिरून ते आपल्याला एक इंट्युशन्स येतात. कळतं आपल्याला थोडंसं. मी आता ते एक्झॅक्टली कसं कळतं ते नाही सांगू शकत पण कळतं थोडंसं की बाबा ही जागा आपल्यासाठी सेफ आहे की नाही किंवा काय बरोबर आहे की चूक आहे किंवा काय ते असं येतं. ॲज अ कपल म्हणून आता थोडंसं एक आपली प्रोटेक्टिव्ह असं एक नेचर असल्यामुळे ते कळतं की अरे इथे थांबू शकतो की नाही थांबू शकत. तर ते होतं मॅनेज असं बरोबर. आणि आतापर्यंत जेवढ्या सगळ्या ट्रिप्स झाल्या त्या प्लॅन कोण करतो. ती की तू. प्लॅनिंग सगळं माझ्याकडे असतं. म्हणजे आता आमच्या ओव्हरऑल पूर्ण ट्रिप प्लॅनिंगमध्ये पण आम्ही असंच नाही की आता इथे जायचं आहे आणि चला इकडे जायचं आणि गेलो असं नाही. त्याच्या पहिले प्री प्लॅनिंग असतं. तर प्री प्लॅनिंगमध्ये मग ते ठिकाण मी पहिले 10 वेळा मॅपमध्ये बघतो. तर मॅपमध्ये बघायचं म्हणजे फक्त ते ठिकाण बघायचं असं नाही तर त्या ठिकाणाच्या आजूबाजूला कुठली दुकानं आहेत हे ते असं एवढंच नाही. तर त्या ठिकाणाच्या आजूबाजूला कोणती गावं आहेत ना ती पण त्या गावांची नावं काय म्हणजे काय आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा ती गावं लागतायत का ते आपल्याला आपल्याला टिक होण्यासाठी मार्ग कोणता आहे काय आजूबाजूची गावं पण आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर तिथे कुठल्या नद्या आहेत पाण्याचे सोर्सेस वगैरे काय हे तर मी ट्रेकमध्ये थोडंसं इन्क्लूड करतो. पण ओव्हरऑलच आता ती सवय लागल्यामुळे सगळ्याच ठिकाणी मी तशा प्रकारे अभ्यास करतो. त्याच्यानंतर मग कुठले ठिकाण जायचं ऐतिहासिक आहे तर त्याची माहिती काढणं मग माहिती संदर्भात गुगलवरती बघण्यापेक्षा मोस्टली मी पुस्तकं मागवतो. म्हणजे जिथून जिथे सोर्स असतील मग Amazonवर असेल म्हणजे कोणत्याही वेबसाईटवरून असेल वाचतो सगळं. ते सगळं आधी मग पुस्तक वाचायची. पुस्तक वाचल्यानंतर मग ब्लॉग्स वाचायचे. त्याच्या म्हणजे फक्त विकिपीडिया नाही तर ब्लॉग्स वाचायचे. ब्लॉग्स वाचल्यानंतर मग माहिती बघायची की बाबा मॅच होतीये की नाही कॉमन काय असं त्यातले ते सगळ्या गोष्टी घ्यायच्या. पुस्तकांमध्ये तर तुम्हाला ऑब्व्हियसली गोष्टी चांगल्या पद्धतीनेच लिहिलेल्या असतात आणि पहिल्यापासूनची सवय असल्यामुळे ते तिथूनच माहिती मिळवायची. ते झाल्यानंतर मग तिकडे पोचायचं आणि मग ते त्याप्रमाणे त्या गोष्टी बघितल्यात ठरवल्याप्रमाणे त्या गोष्टी करायच्या आणि मग शूट करायचं आणि मग बाकी घरी आल्यावरती मग परत पोस्ट प्रोडक्शनमध्ये मग परत ती गोष्टी लिहायचं. आता म्हणजे आम्ही मोस्टली फिरत असताना आमचं म्हणजे आम्हाला बऱ्याचदा लोक असं विचारतात
की तुम्हाला हे ठिकाण कसं काय कळलं? एक्झॅक्टली. कारण त्याचा जो अभ्यास मी बघत असते ना आणि मोस्टली आम्हाला असं टुरिस्टी प्लेसेस जे आहेत जिथे खूप गर्दी असते, क्राऊडवाले भाग आम्हाला फिरायला तितके आवडत नाही. आम्ही त्या भागात पण फिरतो, नाही असं नाही. पण मोस्टली हा हिडन प्लेसेस असे जे शोधून काढतो की आतले भाग कोणते, तर ते त्याच्या वाचनातून येतात. मग ब्लॉग्स याच्यासाठी की त्याच्या आधी आम्ही जाण्याआधी कोणी तिथे जर जाऊन आलं असेल आणि फेसबुकवरती मोस्टली असे पोस्ट चांगले बघायला हा मिळतात. फेसबुकवरती लिहिलेलं खूप मिळतं आपल्याला तिकडे मटेरियल. खूप असे विचारपूर्वक लिहिलेले किंवा तिथे कोणी गेलेले असतील, अनुभव तिकडे. अनुभव हा असतो. ते लिहिलेलं असतात. त्या गोष्टी हा बरोबर हेरून काढतो आणि ते म्हणजे फिरण्याआधीचं जे प्लॅनिंग असतं ना, कुठे जायचंय ते आम्ही असं म्हणजे ठरवतो तो सगळं. पण मग आम्ही ते बसून सगळं आमचा बोर्ड आहे. आम्ही त्याच्यावर सगळं लिहिलेले असतात. म्हणजे तू पण 100% त्याच्यामध्ये आहेस. हा हो, हो. इन्व्हॉल्व आहे. हो हो म्हणजे कारण असं आहे की लाईक मी माहिती काढली पण मग आम्ही डिस्कशन करताना तिकडे गेल्यानंतर आता असं एखादं म्हणजे मग तयारी कुठून चालू होते, मग परत तिथे आपल्याला जायचं तर कुठल्या गोष्टी लागणार आहेत, जर एखादं ट्रेक येतं मग तिथे पाणी किती कॅरी करायचं तिथून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग कपडे कोणते घातले पाहिजेत ते सगळं मग ते मला त्यासोबत डिस्कस करावंच लागेल. मग आम्ही आमच्या प्लॅन बोर्डवरती त्या आमचा सगळ्या गोष्टी बेडरूम लिहितो. कमी आणि तो आमचा सेटअपच आहे की तिथे वरती एक बोर्ड लावलेला आहे. खाली आमचा एडिटिंगचा माझा सेटअप आहे, टेबल आहे. त्याच्यावर आम्ही बसून ते सगळं प्लॅन करतो गोष्टी. कॅलेंडर आम्ही बनवले, त्याच्यावरती आम्ही लिहितो की या तारखेला कुठे जायचंय, कधी कोणता व्हिडिओ पोस्ट झाला पाहिजे, हे सगळं आम्ही प्लॅनिंग असतं. त्याच्यामुळे आम्ही ते बसून डिस्कस करतो की आपल्याला या ठिकाणी जायचंय. मग आपण एवढे दिवस चाललोय, मग कुठल्या दिवशी कुठे असणार आहे, आपण काय करणार आहे, त्या दिवशी कसे कपडे घालायचे, काय सगळं एक ओव्हरऑल असं आमचं प्लॅन करून व्यवस्थित ट्रिप असते. आणि अगेन परत कसं आहे मी जॉब करत असल्यामुळे मला ते खूप गोष्टी पर्टिक्युलर राहावं लागतं टायमाच्या बाबतीमध्ये, कारण आपलं परत येऊन रिझ्यूम करायचं आहे. सो मग त्या पद्धतीने प्लॅन जर तुमच्याकडे नसेल तर मग त्या गोष्टी एक्झिक्यूट नीट होणार नाहीत. आणि मग असं नको व्हायला की अरे तेवढ्या लांब गेलो आणि मग आपल्याला ना धड शूट करता आलं ना बघता आलं, असं नको व्हायला. म्हणून मग खूप कमी टायमामध्ये खूप जास्त गोष्टी करायच्या असतात, मग प्लॅनिंग हे 100% पाहिजेच. करावंच लागतं. आणि म्हणून आणि मग मग लोक आम्हाला विचारतात की तुम्हाला एवढ्या सुट्ट्या मिळतात कशा काय, बरोबर. तुम्ही एवढं कसं काय ट्रॅव्हल करतो, म्हणजे पैसा कुठून येतात. एक तर आम्ही फार लक्झरी फिरत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पैसे फार लागत नाही. जसं मी म्हटलं की फिरण्यासाठी पैसे लागत नाहीत. पैसे कशाला लागतात तर पडदा उघडला की समोर व्ह्यू, त्याच्यानंतर एखादं काहीतरी रूम मध्ये बाथटब आहे, जकूझी आहे, त्याच्यासाठी पैसे लागतात. स्विमिंग पूल आहे, याच्यासाठी जास्त पैसे लागतात. आम्ही ज्या प्रकारे आम्ही विलेज टुरिझम करतो तेव्हा आम्हाला तितके पैसे लागत नाहीत. आणि वेळ कसा पुरतो तर लागून सुट्ट्या आल्या की ह्याचं सुरू होतं लगेच प्लॅनिंग. आम्हाला अशा 4 सुट्ट्या मिळतात आहेत, आपल्याला जायचं. म्हणजे आम्ही मोस्टली नातेवाईकांची लग्न त्यांचे हे फंक्शन अटेंड न करता आमचा कल जास्त या गोष्टीकडे असतो की सुट्टी लागली की आपल्याला लगेच पळायचंय कुठेतरी. तर मी ऑफिसमध्ये आधीच सांगू, मी खूप 2-3 महिन्या अगोदरच सांगून टाकतो मी तेव्हा सुट्टी घेणार आहे का. म्हणजे मी तेव्हापासून बोबाटा करायला चालू करतो. अरे ते मी नाही आहे ना ऑगस्टमध्ये. काय बोलतो? हा का मी ते 15ला चाललोय आणि तिकडे. कामावरती हा जिथे पण इंटरव्ह्यू देतो तिथे आधी तो मी आमचं सांगतो. मराठी कन्या चॅनल आहे, आम्हाला फिरायला लागतं, आम्हाला सुट्ट्या हे आधीच घोषित केलेलं Clear असतं. करतो. हा आणि मी त्याच्यामुळे- खोटं बोलून सुट्ट्या घेत नाही ऑफिसमध्ये की आजारी पडलो हे येऊ झालं. शकत नाही तू. हो, लगेच दिसते. ते पण एक रिझन आहे. आणि मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी पण असली पाहिजे. आता आजकाल काय झालं ना की कोविड नंतर आहे ना प्रत्येक माणसाला हे कळलेलं आहे की आपण फक्त काम किंवा आपण असंच हे एकतर्फी राहून नाही जमणार. आता आपल्याला आयुष्यही तितकं जगणं गरजेचं आहे. ते कल्चर आता सगळ्याच ऑर्गनायझेशनमध्ये आलेलं आहे की जिथे स्वतःला कोणीतरी व्यक्ती जर टाइम देत असेल स्वतःच्या फॅमिलीला, तर तिथे त्याला काही अशी अडवणूक नसते स्वतःच्या सुट्ट्यांचा वापर करून घेणं. आणि सुदैवाने मला जेवढे पण मॅनेजर्स आतापर्यंत भेटलेत ते खूप म्हणजे खूप छान भेटलेत. म्हणजे त्यांची काही मी असं कौतुक करतो अशातला भाग नाहीये की मला सुट्ट्या मिळाव्या म्हणून, असं नाहीये. पण खरंच ते खूप छान आणि सपोर्टिव्ह होते. म्हणजे माझ्या सगळ्याच गोष्टींमध्ये ते सपोर्ट करत. आताही जो मॅनेजर आहे तोही करतोच आहे. सो तशा पद्धतीने एक साथ लागते मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ते होतं. तर मग तसंच हे आमचं सगळं फिरणं ह्या सगळ्या लोकांमुळे, माझं फिरणं तर आहेच पण या सगळ्या लोकांमुळेच ते एकत्रित येतंय आणि मग ते आम्ही ट्रॅव्हल करतोय असं. आणि जसं ती म्हणाली की सुट्ट्यांचा असा विषय आहे की लोक म्हणतात तुम्ही एवढे फिरता सुट्ट्या कशा आणतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लग्न सोहळे, छोटे छोटे कार्यक्रम, इथे जाणं थोडंसं तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. सुट्टी असेल त्या दिवशी न थकता एखादा ट्रेक करावा लागेल. त्याच्यानंतर लागून सुट्टी आली तर छान प्लॅन बनवावा लागेल. मग तेव्हा जर का तुम्ही आता शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी आहे आणि तुम्ही गुरुवारपर्यंत प्लॅनच नाही केलाय, तुमची सुट्टी फुकटच जाणार आहे ना. मग तुम्ही आधीच प्लॅन करा आणि त्या सुट्ट्यांचा योग्य वापर करा.
आणि मग आता शॉर्ट कंटेंटमुळे असं झालेलं आहे की आम्ही एका दिवसाला कुठे गेलो होतो 3 ते 4 रील तर त्याचे सहज बनतात. आरामात बनतात. मग तिथून येऊन ते टाकेपर्यंत 15 ते 20 दिवस होतात. आणि मग मग लोक- आम्हाला खाली कमेंट आहेत की अरे तुम्ही तिकडे गेलेलात ना, मग आता ते जवळच तिकडे ते मध्ये तिकडे पण जाऊन या. आता हे बेसिकली लोकांना हे समजायला हवं की हे जे सगळं प्रोसेस आहे ही अशी आहे की आपण तिकडे जातो, तिथनं कंटेंट घरी येऊन येतो, त्याच्यावरती लिहिलं जातं, त्याच्यावरती तो व्हॉइस ओव्हर होतो, त्याचं एडिटिंग होतं आणि मग ते अपलोड होतं. मी काय त्या ठिकाणी बघत असता असं पटकन चला एडिट केलं, अपलोड करून टाकलं. इतकं इन्स्टंट नाही आहे ते, म्हणजे ते बघताना तुम्हाला सोपं वाटतं पण त्याच्यावरती पोस्ट प्रोडक्शन खूप काम असतं. अर्थात. तर तुमच्या या माध्यमातून मी हे लोकांना सांगू इच्छिते की प्लीज असं कमेंट करू नका. बॅक टू खूप मागे जायचंय. हा. भौगोलिक इतिहास हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्यांच्याशी बोललो ना त्यांच्याकडे ना प्रत्येकाकडे वेगवेगळे कंगोर आहेत. जसे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत तसंच भौगोलिक इतिहासाच्यासाठी बिकॉज जसं तू मगाशी अहिल्याबाईंचा उल्लेख केलास किंवा बाजीराव पेशव्यांचा उल्लेख केलास किंवा आता गड किल्ल्यांवरती तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले आहे, वेगवेगळ्या लेण्या आहेत. हम्म. ते बघताना ते अनुभवताना तू तो वाचून जातोस हा भाग वेगळा. पण तिकडे गेला तर तुला काय काय बघायला मिळतं की अशा अनेक जागा आहेत की ज्या तू भले बघितलं म्हणजे हे गाव बघितलंस पण तिकडे गेला तर तुला अरे हां हे एक वेगळं बघायला मिळालं, असं काही बघायला मिळालं किंवा गावकऱ्यांकडनं एखादी जागा कळते की अरे हां इथे आहे पण तिथे ते जास्त चांगलं आहे. हो, असं बऱ्याचदा होतं. जसं की कोणताही इतिहास जो आहे ना तो तिथल्या भूगोलाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. वा. जसं की आता आपण साल्हेरला गेलो. साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच गड आहे. हो. हे फक्त आम्ही महाराष्ट्रातल्या खूप उंच गडावरती जाऊन आलो हे अभिमान जेवढा आपण बाळगतो त्याच्यापेक्षा जास्त मराठ्यांनी तिथे खूप मोठं युद्ध केलंय. त्याच्यामध्ये सूर्यराव काकडे पडले आणि ते शिवाजी महाराजांचे बालमित्र होते. मग मराठ्यांनी समोरासमोर केलेलं एक मोठं युद्ध होतं ते. आणि त्या युद्धाचं त्याचं वर्णन केलेलं आहे सभासद बकरीमध्ये की औरस खूप मोठं युद्ध झालं, खूप मोठा धुळीचे लोट उठले आणि संबंध तुम्ही जिकडे बघाल तिकडे फक्त तुम्हाला रक्तच आणि रक्त दिसत होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते युद्ध झालं होतं. आतापर्यंत मराठे जे ते पूर्णपणे गनिमी कावाच्या ह्या पद्धतीने लढण्यासाठी म्हणून त्यांचं नाव होतं, ओळखले जायचे. पण त्यांनी समोरासमोर सुद्धा बरीच युद्ध केलेली आहेत आणि त्याच्यात त्यांना खूप मोठा विजय मिळाला होता. आता आपण ज्या त्या भूमीमध्ये जातो तिथे आल्यानंतर आपल्याला एखाद्या कुठल्या तरी टेकाडावरती उभं राहून तो विचार आला पाहिजे की या भागामध्ये आलोय मी तर हे युद्ध कुठल्या भागात झालं असेल. आणि मग तेव्हा जेव्हा आपण त्या एक एक गोष्ट रिलेट करायला लागतो की ते तिकडनं त्या खिंडीतून पाठीमागून इतकं सैन्य आलं होतं, मग तिकडनं इतके लोक आले होते, मग त्यांना मध्येच घेरण्यात आलं होतं, मग हे कुठे झालं असेल, कसं झालं असेल, हे जेव्हा आपण डिस्कस करतो ना एकमेकांशी किंवा आपल्यासोबत असलेल्या लोकांशी तर तेव्हा ते जे फिरण्याची जी मजा आहे ना ती अजून यायला लागते. आणि मग त्या भागामध्ये काही काही ठिकाणी त्यांचे जे विरगळी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. मग लोक तिथे अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या सांगतात. आता तिथे जर विरगळी तुम्ही बघितल्या असतील वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. पण तुम्ही जर का बागलांच्या भागामध्ये गेलात तर तिथे विरगळ न बघता एक स्मृती शिल्प म्हणता येईल त्याला. तर त्यांच्या इथे कशी कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण भाग हा आदिवासी भाग आहे. तर हे सुद्धा मला माहिती नव्हतं अगोदर, हे लोकांनी मला सांगितलंय. तर एका शेतामध्ये एक मुलगा दाखवला होता, त्याच्या हातामध्ये बॅट होती आणि खाली बॉल होता आणि त्याचं असं शिल्प होतं, ते लाकडावरती कोरलेलं होतं. तर तिथे आम्ही गाडी थांबवली आणि विचारायला लागलो की हे काय आहे म्हणून. तर लोकांनी सांगितलं ह्या घरातला एक पोरगा म्हणजे ट्रॅक्टरच्या खाली चिरडून मेला. तर तो कसा तर त्याला बॅट आणि बॉल म्हणजे बॅट बॉल खेळायला त्याला आवडायचं म्हणून त्याच्या स्मृतीव्यतिरिक्त म्हणून ते तिथे कोरलेलं आहे. आणि ते अशी त्यांचे ते शिल्प उभारण्याची पद्धत आहे बागलाण भागामध्ये. ज्या घरातले जे पण व्यक्ती जातात ना त्यांची शिल्प तिथे अंकित केली जातात आणि मग ते शिल्प तिथे लावली जातात. सो हे त्यांचे एक युनिक कॉन्सेप्ट आहे. मग हे तिथे लोकांनी सांगितलं म्हणून आम्हाला कळालं, नाहीतर आतापर्यंत फक्त विरगळ हा प्रकार आम्हाला माहिती होता. पण तो तिथे गेल्यानंतर ते प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला ती गोष्ट बघायला मिळेल. प्रत्येक घरासमोर असा एक कोपरा केलेला असतो, तिथे ते असतं. तर अशा गोष्टी आहेत या फिरण्यातल्या की जिथे तुम्हाला इतिहासासोबत भौगोलिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं पण महत्वाचं आहे. त्याच्याने तुमचा जो फिरण्याचा एक्सपिरियन्स आहे ना तो डबल होतो. तसं आम्ही जेव्हा गड फिरत असतो ना तेव्हा आमचं हे डिस्कशन चालू असतं, कसं ते त्या खिंडीतून वरती आले असतील, कसं त्यांनी ते आणि एक हात गेल्यानंतरही कसं ते युद्ध केलं, कसं ते पुढे नेलं, कसा तो गड जिंकला. हे जेव्हा आम्ही डिस्कस करतो ना तेव्हा एक तर मी खूपच इमोशनल होते त्या बाबतीत. कारण मग त्याचं सगळं जाणवायला लागतं, अंगावर येतं सगळं की म्हणजे आपण आज हे जे काही बघतोय सगळं हे त्यांच्यामुळेच, मावळ्यांमुळे,
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. ते नसते तर आपण काय केलं असतं. आणि मग जेव्हा मी असे व्हिडिओ बघते की वरती जाऊन असे काही कृत्य करतात लोक, ड्रिंक्स घेणं असणे, कचरा करणं असणे, काही म्हणजे ज्या काही कृती करतात, दगडांवरती तिकडे लिहून येणं असेल स्वतःची नावं, तुमचं काही पराक्रम नसताना तिकडे स्मृतिशिल्प चालू असतं तिकडे. हा वेगळं. मी आजपर्यंत मला वाटायचं की हे जे नावं लिहितात हे व्यक्ती कोण आणि ते कधी लिहित असतील. आम्हाला देवगिरीला तो माणूस नाव लिहिताना मी त्याला बघत होतो. तो लिहितोय माणूस नाव. आणि ह्याने रेकॉर्ड केलं आणि ह्याने टोकलं त्याला की, आणि मोठा माणूस आहे असं नाही लहान मूल लिहिते. तर त्याने विचारलं की आप ये क्यों कर रहे हो. हिंदी माणूस होता. तर ह्याने विचारलं त्याला की आप क्यों कर रहे हो. सबने लिखा है इसके लिए. हे काय उत्तर होतं. म्हणजे मला सगळ्यांनी- त्याची मानसिकता जाणून घ्यायची होती की एक्झॅक्टली का लिहायचंय तुला नाव. तर मी रेकॉर्डिंग पण करत होतो आणि त्याला विचारलं मी रेकॉर्ड करता करताच, म्हटलं ये क्यू कर रहे हो आप. नाही सब कर रहे इसके लिए मैं कर. अरे क्यों? मग म्हणा, अरे तू एवढा मोठा माणूस आहेस ना, तुला तुझी विचारबुद्धी आहे ना, लोकांनी केलंय म्हणून 4 जणांनी विहिरीत उड्या टाकल्या म्हणून तूही उडी टाकशील का. उलट तू इतका मोठा माणूस की तू इतरांना टोकलं पाहिजे की हे करू नका म्हणून. I agree. आणि तुम्हाला चॉक नाहीये तर तुम्ही कर्कटक सारखं काहीतरी टोकदार घ्या आणि तिकडे ते करायला. आपली कुवत आहे का तेवढी. हे सगळं आपण कसं काय असं कसं करू शकता तुम्ही. मग इतका संताप येतो ना की अशा लोकांचं काय करावं काय सुचतच नाही. आणि हे सिविक नॉलेज जे आहे ना हे सगळ्यांना असलंच पाहिजे. आणि हे फक्त मी म्हणते गड किल्ल्यांवर कुठेही फिरत ना, तुम्हाला हे कोणी सांगावं का लागतं. जेव्हा तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय, तुम्ही असं सहज बाहेर काहीतरी खाल्लं फेकून दिलं, कसं म्हणजे कसं फेकू शकता. माझ्या घरी हे संस्कारच नाही. ते घरात तो कचरा आणायचा परत आणि कचरा कुंडीत टाकायचा. अर्थात. मग हे तुम्हाला तुमच्या घरात शिकवलेलं नाहीये का. अरे माझं तर म्हणणं आहे की इतकी वर्ष नाही शिकलात, चला ठीक आहे. आता ते आफ्टर कोरोना, हा आफ्टर कोरोना पण तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे मग तुमच्यात प्रॉब्लेम मग तुमच्याच हो, प्रॉब्लेम. तुमच्यात प्रॉब्लेम. आणि मग तुम्ही ज्यांना शिकला बिकला ह्याच्याशी काय तुमच्याच प्रॉब्लेम हवे. आणि मग ज्यांना ओसीडी किंवा जे असं सगळं स्वच्छताने बोलतात मग त्यांना नावं ठेवायची. त्यांना नका नावं ठेवू. तुम्ही अस्वच्छ आहात, तुम्हाला घाण चालते, तुम्ही त्याच्यावर वर्क करा, काम करा आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही चांगलं बनवा, तुमच्यात त्या गोष्टी घडवा. पण हे तुम्ही बाहेर जाऊन करता, म्हणजे ह्यातले लोक जे बाहेरच्या देशात जातात एक्झॅक्टली. मला You have प्रॉब्लेम to. हाच आहे. हो तुम्हाला करा. तुम्हाला केलंच पाहिजे. आणि मग तुम्ही इथे येऊन त्यांचे गोडवे गाता, तिकडे तुम्ही रस्त्यावर थुंकू नाही शकत, तिकडे कचरा नाही टाकू शकत. का नाही टाकू शकत. कारण तुम्हाला तिकडे कचऱ्याच्या ढीग दिसत नाहीत ना, कुठे थुंकलेले दिसत नाही. मग इथे दिसतंय. चलताय रे टाईप म्हणून तुम्ही ॲटिट्यूड जो आहे ना करायचं. तो आपल्या देशामध्ये आलाय. चलताय रे काय नाही होत त्याला, तू कर बिंदास कर असं असतं. आणि एकाने केले म्हणून त्याच्यावरती आणखीन लोक करत जातात. उलट त्याने केलंय ना त्याला करताना टोका. नाही तुम्ही नव्हतं नाही टोकायला, मग तिकडे ढीग दिसतोय म्हणून तुम्ही पण टाकाल. इतकं आता आम्ही माथेरानला गेलो होतो त्या दिवशी, तिथे तर असं सर्रास असा कचरा पडलेला असतो ना. लोक बाहेरून आहे ना आपल्याकडे आपला निसर्ग बघायला येतात. आणि जेव्हा आम्ही हे असं सगळं घाण कचरा बघतो ना तेव्हा इतकं दुःख होतं ना त्या गोष्टीचं की आपल्याकडच्या लोकांना काय पडलंच नाहीये या सगळ्याचं. तो कसाच निसर्ग सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. कारण बुकिंग येतोय ना, हो. खरंच बुकिंग येतोय. नाही, खरंच वाईट आहे. तर तू म्हणालस ना पडदा ओपन केल्यानंतर काय दिसतंय. हा मग तुम्ही तिथे जाण्याचा जो प्रवास आहे, त्या हॉटेलपर्यंत जाण्याच्या रस्त्यामध्ये तुम्ही किती घाण कचरा बघितला, किती हे बघितलं, त्याच्याने तुम्हाला काय नाही. लोक परदेशात आहेत ना फक्त ती स्वच्छता आणि ते बघायला. त्यांचे आपल्यासारखे गडदुर्गणे बाहेर कुठे नाही आहेत खरंय. बघण्यासारखं. पण मग तिथे तो जो जाण्याचा जो प्रवास आहे ना तो लोकांना सुखकर वाटतो की स्वच्छ शुद्ध हवा वगैरे हे सगळं अनुभवायला मिळतं ना. मग लोकांना ते आपल्याकडे आहे त्यांच्यापेक्षा खूप हजार पटीने खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे समुद्र किनारे आहेत, आपल्याकडे गडदुर्ग वाळवंट आहे, आहे, सगळं. काय नाहीये आपल्याकडे सगळे. सगळं. पण आपल्याकडे काय नाहीये ना तर आपल्याकडे सिव्हिक सेन्स नाही. किंवा आपल्याला त्याची किंमत नाही. किंमत किंमत नाही. किंमत नाही. आपल्याच लोकांना ते सांभाळलं पाहिजे. कसं मुळात कसं आपल्याला पाहिजे. टुरिझम ह्या प्रकार काय आहे ना हा आपल्याला कळलेला नाही आपल्या लोकांना की टुरिझम एक्झॅक्टली असतं काय, ते कशामध्ये केलं जातं, टुरिझमचे वेगवेगळे प्रकार किती, ते कशामध्ये मोडले जातं, एखादं डोमेस्टिक ट्रॅव्हल काय आहे, इंटरनॅशनल ट्रॅव्हल काय आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल तर डोमेस्टिक ट्रॅव्हल लोकांचं वाढलंय. पण डोमेस्टिक ट्रॅव्हल वाढल्यामुळे लोकांनी तो कचरा पण डोमेस्टिकलीच करायला स्टार्ट केलाय ना. हो. त्याच्यामुळे बरेचसे त्रास आहेत. म्हणजे लोक त्याच्यातून वरती यायचंही नाहीये लोकांना आणि त्यांची कुठली मानसिकताही दिसत नाही. आम्ही अशा जागा फिरतो ना मग असं वाटतं की ह्या लोकांपर्यंत आणाव्यात की नाही आणाव्यात. कारण मग आपण जर एखादी हिडन प्लेस बाहेर आणली आणि ही गेली. मूर्ख लोक आली तिकडे आणि त्या निसर्गाचा कचरा करून टाकला तर मग काय उपयोग आहे ना असं वाटतं. मला असं वाटतं याच्यासाठी तुमचं ते काम खूप महत्वाचं आहे, विलेज टुरिझमचं. हो. हा की जिकडनं तुम्ही कसं आहे की जसं तुम्हाला सिक्कीमचं उदाहरण दिलं, हम्म.
तिकडचा ड्रायव्हर तो बोलला, हम्म, तसं तिकडचे गाववाले, गावकरी हम्म, सगळे ज्यावेळेस बोलतील ना हम्म. की नाही तुम्हाला कचरा टाकायच्या गावाच्या वेशीवरती टाका मग पुढे, आता Exactly. आपल्या इथले ड्रायव्हर हे बोलू शकतील का की ते थुंकू स्वतःच नका? करतात. कारण ते स्वतःच ते मावा भरून भरून इथून मी स्टेशनला म्हणजे माझ्या घरापासून मी स्टेशनला गेल्यावरती पण मला तो ड्रायव्हर रिक्षा चालवणारा 17 वेळा तोंड बाहेर टाकून थुकत असतो. आणि कोविड नंतरही म्हणजे मला हाच प्रश्न पडतोय की कोरोना नंतरही लोक कसे असं वागू शकतात. मी बोललेलो रिक्षावाल्यांना की तू आता थुकलास ना तर मी इथं उतरेन नाही तुला पैसे तरी देणार नाही. नाही, मी एका असं बोलतो रिक्षावाल्याला मी. मी सांगितलं रिक्षा बाजूला घे. त्याने बाजूला घेतली. मी म्हटलं उतर खाली, थुकून घे तुझ्या तोंडात येते सगळं थुक एकदाच. म्हटलं सारखं नाही थुकायचं, माझ्या अंगावर उडवलं ना तर म्हटलं मी मारीन तुला. या भाषेत मी बोलते, लोकांशी डील करते. आता काय करणार, कारण चांगलं सांगून कोणालाच कळत नाही. एवढं फिरलेलं आहात, एवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, अगदी विलेज टुरिझम तर प्रमोट करताय, पण असं काहीतरी असतं की अरे हे फिरायचं राहिले किंवा हे करायचं राहिले किंवा हे फिरलोय पण हे असं फिरायचं राहिले. म्हणजे उदाहरणार्थ असं कोकणाचं उदाहरण आहे की कोकण किती फिरलं तरी कमी आणि तू कोकण इतकं फिरलेस की आता तुला सगळे रस्ते पाठ आहेत. असं बाकीचे काही बाकी राहिले असतील जागा बघायच्या. आणि तरीही आम्हाला असं वाटतं की कोकण अजून आमचं खरंच फिरायचं राहिलंय. हम्म. कोकणामध्ये इतक्या जागा आहेत म्हणजे आपण अंदाज पण बांधू शकत नाही इतक्या जागा आहेत. त्यामुळे कोकण ऑब्व्हियसली पहिल्यांदा प्रेफरन्सवरती आहेच की तो खूप फिरायचं बाकी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ना मला आता हा जो विदर्भ आणि हा जो मराठवाडा हा सगळा जो भाग आहे तो अजून छान पद्धतीने फिरायचा. त्याचं रिझन असं की या सगळ्या भागांमध्ये जुनी मंदिरं खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर तो जो आणि मुळात काय झालंय की आपल्याला काय वाटतं माहिती का, विलेज टुरिझम जरी आम्ही प्रमोट करत असलो तरी पण कोकणातलीच गावं फक्त छान सुंदर शांत वगैरे असं नाहीये. तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये जा, तुम्हाला ही गावं ही तितकीच सुंदर दिसतील. हां, म्हणजे कदाचित तिकडे गर्द झाडी नसेल वरच्या भागांमध्ये, पण तिथे सुद्धा निसर्ग आहेच. अर्थात. म्हणजे एखाद्या माळरानावरती सुद्धा निसर्ग आहे. तो फक्त आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. तर तिथे गेल्यानंतर ते बघण्यासारखं आहे. आणि आता एक रिसेंटचीच एक गोष्ट सांगतो की आता आम्ही मराठवाड्यामध्ये मागे फिरलो आणि आज खूप निक्षून आम्ही तो पूर्णपणे प्रवास हा बसने केला. आपल्या एस टी महामंडळाच्या बसने केला. 3 ते 4 दिवसाचा पूर्ण ट्रॅव्हल होता. त्याच्यामध्ये आम्ही सगळी गावं कव्हर केली तिकडची. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला एक धाराशिव जिल्ह्यामध्ये आत्ताच्या ते एक गाव आहे. तर त्या गावामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो रोमच्या व्यापाराशी जोडलेला होता. तर हे आपण बघायला कधी जाणार? सेम भौगोलिक इतिहास परत सेम. हां. तर हे आपण बघायला कधी जाणार? त्या गावात जाण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे एक तुळजापूर आणि ह्या सगळ्या भागातून जात होता. तर तुळजापूरच्या खालून त्याचा तो व्यापारी मार्ग होता. त्या तुळजापूरच्या खाली एक पिंपळा नावाचं गाव आहे. त्या पिंपळा नावाच्या गावामध्ये रोमन आडनावाची लोकं राहतात. त्यांचं आडनाव रोमन आहे. का तर कारण रोमन लोकं तिथे व्यापाराला येत होती आणि तेच आडनाव त्यांनी तिथे लावून घेतलं आणि ते त्यांचे अँसेस्टर्स आहेत ते आता जे राहतात आहेत. हां, आता कालानुरूप ते आपल्यासारखेच दिसायला लागले, पण त्यांची आडनावं अजून पण रोमन नावाचीच आहेत. मग हे मला फॅसिनेटिंग वाटतं खरं. की अरे एवढ्या पूर्ण लँडलॉक असणाऱ्या पूर्ण गावामध्ये हा एवढ्या लांबून कुठून तो व्यापार कसा चालत असेल आणि ते कसं सगळ्या गोष्टी होत असतील. तर हे सगळं शोधण्यासारखं आहे आणि हे जर जेव्हा आपण शोधणार तेव्हा हे आपलं जे ट्रॅव्हल आपण करतोय ते परिपूर्ण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही अजून ते सगळा जो भाग जो आहे तो बघायचा बाकी आहे. अजून खूप सारा नंदुरबार वगैरे तो जो भाग आहे तो मला फिरायचा आहे. तिकडे तर अजून खूप सुंदर सुंदर जागा आहेत. मी नावं आता घेणार नाही कारण आम्ही एक्सप्लोर करणार आहे ती गोष्ट. किंवा काही बनवून झालेत का? नाही नाही, ते आमचं ते म्हणजे आम्हाला ते रिव्हील नाही करायचे ना, आमच्या जागी दुसरं कोणी नको जायला. तर ते आम्हाला आमच्या नजरेतून लोकांना दाखवायचं आणि ते कोणीच दाखवलेलं नाही अजूनपर्यंत. अभ्यास करून झाले, हां. पुस्तकं वाचून झालेत, अभ्यास हां. करून झाले. तर तो सगळा भाग मला तो दाखवायचा आहे त्या पद्धतीने. तर ते खूप असे प्लान्स आहेत पुढे की बाबा हां आपण अशा पद्धतीने महाराष्ट्र आपला दाखवायचा सुंदर पद्धतीने. तर तो आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की कोकण हे फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपासून पुढे चालू होतं. तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये आपलं ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, मुंबई उपनगर आहे आणि वरती भाग गेला तर पालघर आहे. तर पालघर नंतर मग वसई, डहाणू हा पण एक कोकणाचा भाग आहे. तो पण खूप सुंदर आहे. तर तो सगळा भाग एक बघायचा राहिलाय. खूप आहे म्हणजे असं मी नाव घेऊ बघायचं शकत खूप नाही. राहिलंच ना, बिकॉज हो. आपण समुद्रातला एक थेंब फिरत असतो जेवढं खरंच. फिरतो तेवढं. आणि एवढं आहे बघण्यासारखं. आणि आम्ही खूप असं कानाकोपऱ्यात फिरतो ना, म्हणजे असं जाऊन एखाद्या ठिकाणचं ते मंदिर बघितलं आणि आम्ही सगळं अख्खं MP बघून आलो की आम्ही अख्खं गुजरात फिरून आलो असं नाही. तिथे पण आत आम्हाला खूप असं म्हणजे जाऊन फिरायला आवडतं. गावागावात जाऊन फिरायला आम्हाला आवडतं ना, त्याच्यामुळे असं वाटतं की नाही तो भाग अजून नाही झालाय पूर्ण. आणि हे गावात फिरण्याची मी गंमत सांगेन की आम्हाला जेव्हा कमेंट येतात ना,
त्याच गावात राहणारी लोक, त्याच्या मित्राच्या गावी आम्ही गेलेलो, तिथेच राहणारी लोक, जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला, तो सगळ्यांच्या, त्या अख्ख्या गावात राहणाऱ्या सगळ्या मुलांच्या व्हॉट्सअपवरती माझा त्या दिवशी व्हिडिओ होता. मला स्टेटसला. का? कारण ती जागा कोणीही एक्सप्लोर केलेली नाही, तो भाग. आता त्या गावात राहणारी लोक तिथेच राहतात, त्यामुळे त्यांनी तो भाग त्यांनी लहानपणापासून ते बघितले, त्यामुळे त्यांच्यासाठी ते असं काही भारी आहे, वाव आहे, असं काहीच नव्हतं. पण जेव्हा मी ते व्हिडिओतून त्या पद्धतीने व्हॉइस ओव्हर करून जेव्हा तो व्हिडिओ एडिट करून अपलोड केला ना, मला इतक्या लोकांचे मेसेज आले त्या गावातले, आणि ती लोक इतकी कनेक्ट झाले ना माझ्याशी, की अगं ताई, हे आमचंच गाव आहे, हे इतकं छान दाखवलंस तू, आम्ही असं म्हणजे आम्हाला गावात राहून नाही जमलं, जे तू बाहेरून येऊन केलंस. इतके छान एक्सपिरियन्स आणि मग ना आम्हाला तो उत्साह वाटतो. पण मला असं वाटतं त्याच्यामुळे अनेक लोक काय म्हणतात इन्स्पायर पण होत दुसरे, आणि ते पण बनवायला घेतील की अरे आपण निदान आपल्या गावापुरतं तरी एक व्हिडिओ बनवूया. म्हणजे इथे काय आहे बघण्यासारखं, इथे काय आहे, असं जे होतं ना, ते आता हळूहळू चेंज होते. आणि कोकणात जो आता आपण बघतोय की जो युट्यूबरचा सुळसुळाट झालेला आहे, तो तर खूपच तर मला मी अभिमानाने सांगेन की कोकणातले व्हिडिओ बनवायला जर कोणी सुरुवात केली असेल तर ते मीच. त्याच्यामुळे कोकण हा नेहमीच इथे असणारच आहे. म्हणजे तो तर जिव्हाळ्याचा भाग आहेच कोकण, मी कोकणातलीच असल्यामुळे. पण बाकीही आम्हाला सगळं छान. म्हणून मी मराठी कन्या हे नाव तसंच ठेवलं त्याच्यासाठीच की मी एक मराठी कन्या आहे जी कुठेही फिरते. म्हणजे मी बाहेरच्या देशातही जाईन, मी महाराष्ट्रात कुठेही फिरेन, पण मोस्टली माझा प्रेफरन्स मराठी कंटेंट नसल्यामुळे मी महाराष्ट्रात आणि सगळीकडे कुठे गेलं तरी मराठीतच बनवणार आहे. भाषा जोपासली पाहिजे. जसं भौगोलिक इतिहास आहे तसं भाषिक इतिहास आणि भाषिक वारसा खूप महत्वाचा आहे. नाही, असं नाही की मी हिंदीत बोलू शकत नाही, मी उत्तम हिंदीतही छान ब्लॉग करू शकते, पण माझा अट्टहास तो आहे की नाही, तुम्हाला मराठीतच मला असं माझा कंटेंट माझ्या भाषेत ऐकावा, मी कम्फर्टेबल आहे त्याच्यात, आणि माझा तो कम्फर्ट झोन आहे ना. म्हणजे मला मराठी, आणि तुम्हाला नाही कळली तुम्ही समजून घ्यायची ती भाषा, नसेल कळत तर नका बघू. म्हणजे माझा ऑडियन्स कमी असला तरी चालेल मला, पण मी म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा मी ते सांगते, माझ्या डोक्यात तेच होतं की फिमेल मराठी कंटेंट क्रिएटर नव्हत्याच म्हटलं तरी चालेल 2017च्या आधी. मग तेव्हा मला ते सुरू करावं चढलं, आणि तसा तो प्रवास सुरू केला. आणि आज जेव्हा मी मुलींना पुढे येऊन करताना बघते ना, तेव्हा इतकं छान वाटतं ना, तरी आपण कुठेतरी हे सुरू केलं आणि तो मुलींनी हळूहळू कॉन्फिडन्स घेतला की आपणही कॅमेरा फेस करू शकतो, की आपण हे करू शकतो. आणि असं करता करता आज इतके क्रिएटर झालेत, आणि ऍक्च्युली आता ही मोठी इंडस्ट्री तयार झाली आहे, आणि त्याचा कुठेतरी पाया आपण आहोत. हा एक आनंद आहे. मी आज काय घेऊन जातोय, बिकॉज मी प्रत्येक पॉडकास्टला शेवटी हे बोलतो की मला काय मिळालं, लोकांना काय मिळतं ते लोकांच्या घेण्यावर. बिकॉज जसं तू चालू केलंस त्यावेळेस अनेक मुली आता इन्स्पायर झाल्या, ब्लॉग झाल्यानंतर आता अनेक गावागावामध्ये ब्लॉगर, ट्रॅव्हल ब्लॉगर तयार झाले. मला असं वाटतं मी प्रत्येक शेवटी ब्लॉगच्या पॉडकास्टच्या शेवटी मी म्हणतो की मी काय घेऊन चाललोय. तर मी आज 4-5 गोष्टी घेऊन चाललोय. एक तर विलेज टुरिझम, जो पर्यटनातला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे, आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे, बिकॉज महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग हा खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे पर्यटनाचा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुरुवात करताना आपण काय होतो आणि काय आलोय हे करत असताना जो मधला प्रवास आहे, त्या प्रवासमध्ये आपण आपले जे काही एथिक्स आहेत, आपले जे काही गोष्टी आहेत त्या न बदलणं. अगदी भाषेपासून ते काय म्हणतात त्याला, स्वतःचा टच, की जे तुम्हाला अख्ख्या ह्याच्यामध्ये सांगितलंस की लोक तुझ्यासोबत का कनेक्ट झाले. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू सांगितलेली, पर्यटन करण्यासाठी, फिरण्यासाठी, प्रवास करण्यासाठी पैशांची गरज लागत नाही, फक्त तुम्हाला अभ्यास लागतो, जो की खूप महत्वाचा. आणि अभ्यास केला असेल तर तुम्ही कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये प्रवास करू शकता. आणि प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचे जे घ्यावं कंटेंट पेक्षा पण तो अनुभव आहे. त्यामुळे ह्या नोटवरती मला असं वाटतं की मी ज्यावेळेस आता कधी फिरेन, कुठे जाईन, त्यावेळेस ह्या गोष्टी घेऊन जाईन नक्की. आणि म्हणजे मला असं वाटतं की आता अर्थ आपण एवढ्या गोष्टी बोललोय, पण तरी सुद्धा तुमच्याकडे सांगायला खूप असेल, आणि मी खूप प्रश्न शॉर्टलिस्ट केले की बरं एवढेच विचारू सगळं. सो अजून एक भाग करूया की ज्याच्यामध्ये मला महाराष्ट्राबाहेरच्या गोष्टी असतील, किंवा आपले जे टॉपिक्स राहिलेले आहेत इतिहासाबद्दल, ऐतिहासिक गोष्टींबद्दल, बिकॉज मला माहित होतं की तू एवढं सगळं तुझ्याकडे आहे. मी सुद्धा मस्त की ओके एवढ्याच्यात होईल. सो नेक्स्ट पॉडकास्ट साठी तुम्ही याल. नक्कीच. आणि मला आता जर आपण शेवटाकडे आलोय तर मला हे नक्कीच सांगायला आवडेल की आमचा हा पहिला पॉडकास्ट आहे दोघांचा,
लॉकडाऊनमध्ये आम्ही म्हणजे ऑनलाईन बरेच मी एकटीने सोलो बरेच इंटरव्ह्यूज आणि बरंच काय काय केलं कारण तेव्हा वेळ होता, सगळेच जण करत होते. पण तसा बघायला गेलं तर हा माझा पहिला आमच्या दोघांचा एकत्र पॉडकास्ट आहे आणि मला तो भारीच करायचा होता. म्हणजे असं कोणत्या तरी छान प्लॅटफॉर्मवरती जाऊन मला पॉडकास्ट करायचं होतं आणि तुम्ही मला बोलवलात. आम्हाला दोघांनाही त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. येस. मला खूप आनंद झाला इथे येऊन गप्पा मारून खूप छान वाटलंय. मला असं वाटतं की तो इंटरव्ह्यू नाही झाला. गप्पा झाल्या. आपल्या गप्पाच तो झाल्या. मला छान. खूप आवडला. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.